कान, हे 2 कान नाही, आपल्याला हृदयाचे कान उघडायचे. प्रेज द लॉर्ड. कारण की देवाला ह्या कानातून, डोक्यातून, एका कानातून दुसऱ्या कानातून काढून देणारे निश्चितच व्यक्ती किंवा भक्त तुम्ही आणि मी नको. देवाला हवे आहे तुम्ही आणि मी आपल्या हृदयाचे द्वार, हृदयाचे कान त्याच्यासाठी उघडावे. आणि जे त्यासाठी उघडतात ते नुसती देवाची वाणी आपल्या हृदयात घेत नाही, देवाला आपल्या हृदयात घेतात. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि मला सांगा की जो देव तुमच्या आणि माझ्या हृदयात वस्ती करतो, जो देव तुमच्या आणि माझ्या हृदयामध्ये वस्ती करतो, तोच येणाऱ्या दिवसामध्ये तुमच्या आणि माझ्यासाठी घर पण बनवणार आहे. प्रेज द लॉर्ड. बघा किती आनंदाची बाब आहे. जो देव तुमच्या हृदयात वस्ती करतो, उद्या त्याला तुम्ही तुमच्यासाठी घर तयार करून वेलकम करताना बघणार आहात. तर आज जर आपण त्या देवाला खुश केलं, किंवा त्या देव जर तुमच्यावर माझ्यावर आज प्रसन्न असेल, तर तेव्हा तो किती आशीर्वाद तुम्हाला आणि मला देणार. प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी प्रियानो एकच गोष्ट लक्षात ठेवा की आम्हाला पैशासाठी, धनासाठी, आरोग्यासाठी निश्चितच इथे येऊन काही फार मोठा लाभ मिळणार नाही. जर काही ह्या विश्वासाने येतात ते अनेकदा निराश होतात. देवाला आपले अश्रू माहिती आहे, देवाला आपली परिस्थिती माहिती आहे, देवाला आपली गरज देखील माहिती आहे. देवाला माहिती आहे की हे मंदिरात या गरजा घेऊन आले, देव देतो. परंतु एकच गोष्ट लक्षात ठेवा की ज्या गोष्टी आज मिळाल्या ते उद्या निघून जातील, परवा परत येतील. त्यामुळे तुम्ही त्या गोष्टी मिळवल्यानंतर देवाची स्तुती करा आणि सदोदित स्तुती करा. प्रेज द लॉर्ड. कारण की तुम्ही या विश्वासानेच इथे आलेला आहे की देव देणारा आहे, देव पुरवठा करणार आहे, त्याचं नाव या विहीर आहे. आणि आज आपण त्या वचनाच्याकडे विशेष करून जात असताना मी आपल्या सर्वांना एक महत्वाची गोष्ट सांगतो, तिच्याकडे लक्ष द्या. मी SSC बोर्ड ज्याच्यामध्ये 10वी 12वी हे परीक्षा येतात, त्यांचे पेपर तयार करणारा पेपर सेटर ज्याला म्हणतो, तो व्यक्ती देखील आहे. आणि आम्ही जेव्हा बोर्डच्या विद्यार्थ्यांना शिकवतो तेव्हा त्याचे 3 टप्पे असतात. किती टप्पे? 3. पहिले, या बोर्डची तयारी करत असताना आम्ही विद्यार्थ्यांना म्हणतो की जुने 5 वर्षाचे पेपर तुम्ही सगळे तपासा, ते सॉल्व करा. म्हणजे तुम्हाला परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात याचा अनुभव येईल, ह्याचं काय येईल, तुम्हाला माहिती येईल की काय पॅटर्न काय आहे, नेमका कशा प्रकारचे बोर्डात प्रश्न विचारले जातात. कारण की सगळे विद्यार्थी जे आहे ते बोर्डाच्या परीक्षेला सगळे घाबरतात. ते ग्रॅज्युएशनलाही घाबरत नाही, ते खालच्या वर्गाने घाबरत. प्रत्येक जण होतं बोर्डाची परीक्षा, बोर्डाची परीक्षा. तर त्या परीक्षेला सगळेजण घाबरतात. आणि त्यासाठी सगळ्यात पहिले विद्यार्थ्यांच्या मनातून भीती काढण्यासाठी आम्ही मागील मुलांना इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. आणि बोर्डाच्या परीक्षेसाठी तयारी करत असताना असे प्रश्न विचारले जातात. मग त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये येतो, 3 पैकी दुसरा टप्पा येतो की प्रिलिम एक्झाम असते, पूर्व परीक्षा. की आता जे काही तुम्ही शिकलेले आहे त्याची तयारी कितपत झालेली आहे, त्याच्याद्वारे तयारी कितपत झाली, आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्ही किती तयार झालेले आहात, त्याच्यासाठी तुम्हाला कोणती परीक्षा द्यावी लागेल? प्रिलियम परीक्षा द्यावी लागेल, म्हणजे पूर्व परीक्षा. मग त्या पूर्व परीक्षानंतर ती परीक्षा कठीण देतात सगळेजण, सगळ्या शाळा खूप कठीण देतात, यासाठी की विद्यार्थ्यांना जर कमी मार्क मिळेल तर आणखीन तो मेहनत करतो. बरोबर आहे? परत एकदा लक्षात ठेवा, पूर्व परीक्षेमध्ये अनेक विद्यार्थी नापास होतात, परंतु फायनल परीक्षेमध्ये ते डायरेक्ट 70-80% वर जातात. आणि जे पूर्व परीक्षेमध्ये 70-80% आणतात ते मग 90च्या वरच जातात, अबो 90 असतात. आणि त्या परीक्षेमध्ये त्यांच्या कस निघतो की काय जे काही त्यांनी वर्षभरात तयारी केली त्याचा. आणि मग तिसरी परीक्षा कोणती परीक्षा आहे? फायनल एक्झाम, बोर्डची एक्झाम. बरोबर आहे? आणि त्या बोर्डच्या परीक्षेमध्ये या 2 परीक्षेमधून, या 2 प्रकारामधून, या 2 पद्धतीमधून जो निघतो व्यवस्थितरित्या, तो तिथे 100% यशवंत होतो. आणि मग जेव्हा रिझल्ट लागतो सर्वजण आनंदाने पेढे वाटतात. माझा मुलगा 90% आला, माझ्या मुलाला 95% आले, माझ्या मुलाला 98% वगैरे वगैरे मिळतात, आणि सगळेजण आनंद करतात. प्रेज द लॉर्ड. आता ह्याचा संबंध काय, याकडे आपण जाणार आहोत. आपल्याला मागे दिसत आहे द गोल्डन लॅम्प स्टँड.
आता लक्षात ठेवा, मी त्याकडे घेऊन चाललोय तुम्हाला. आणि हे जे चित्र दिसत आहे, जे थोडंसं तुम्हाला तोडून दाखवलेलं आहे, ते आहे निवास मंडप. हे आहे निवास मंडप. आणि ते मोशेच्या काळामध्ये परमेश्वराने ते इस्रायली लोकांना उभारण्यासाठी सांगितलं होतं. आणि निवास मंडपातला हा पवित्र स्थान आहे. आपल्याला माहिती आहे, अंगण असतं, पवित्र स्थान आणि परम पवित्र स्थान, हे 3 कप्पे किंवा आपण म्हणूया की 3 विभाग त्याच्यामध्ये असतात. आणि मग अनेक लोक जण म्हणतात की अरे ते इस्रायल, ते 2-2.5 हजार वर्ष पहिल्याच्या गोष्टी, ते आम्हाला काय सांगतात पाळक साहेब, ते यहुदी लोक पाळायचे, आम्ही यहुदी नाही, आम्ही कोण आहोत, ख्रिस्ती लोक आहोत. मग ह्या जुन्या गोष्टी आम्हाला का सांगत बसतात तुम्ही? त्याला काय, आता आमच्याकडे कुठे निवास मंडप पण नाहीये, काय तिथे पवित्र स्थान, परम पवित्र स्थान पण नाही, उगाच आपलं त्याच्यावर शिक्षण देत बसतात, त्याची बायबल स्टडी घेत बसतात, आणि मग त्याचा काय आम्हाला फायदा होणार? तर आता मी तुम्हाला परत परीक्षेचं जे उदाहरण दिलं त्याच्या हिशोबाने तुम्हाला आता पुढे घेऊन जातो. लक्ष देऊन ऐका. पूर्व परीक्षा जी आहे, त्याचप्रमाणे हे आमचे पूर्वज लोकांनी ज्या गोष्टी आत्मिकरित्या परमेश्वरापासून शिकल्या, त्या गोष्टी ज्या जुन्या करारामध्ये सापडतात, त्याचा अभ्यास तुम्हाला आणि मला असायला गरजेचा आहे. त्याच्यानंतर पूर्व परीक्षा म्हणजे आता आपण काय झालेलं आहे, पूर्व परीक्षेतून. पूर्व परीक्षा कोण चांगलं देऊ शकतं? ज्याला पहिले पुराणे पेपर, ज्याला ओल्ड पेपर, ज्याला ओल्ड टेस्टमेंट, ज्याला म्हणतो जुना करार चांगला माहित आहे, तो या पूर्व परीक्षेमध्ये व्यवस्थित चालू शकतो. हे तुमचं आणि माझं आता कोणतं जीवन आहे? आता सध्या वर्तमान जीवन आहे. आणि पुढचं जे पेपर आहे, पुढचा जो आनंद आहे, तो फायनल एक्झाम आहे. म्हणजे आपण आता हे जीवन संपून देवाच्याकडे जाणार आहोत. प्रेज द लॉर्ड. आणि आपल्याला पेपरमध्ये जे काही आपण शिकलो, वर्तमान जीवनामध्ये जे काही आपण वावरलो, त्याचा लाभ तिथे मिळणार आहे. प्रेज द लॉर्ड. तिथे त्याचा अनुभव तुम्हाला मिळणार आहे, आणि तिथे तुम्हाला सगळ्या गोष्टी एकदम क्लिअर दिसणार आहे. आणि तुम्ही नुसते पास होणार नाही, तर तुम्ही मेरिटमध्ये उत्तमरित्या त्या आनंदात सहभागी होणार आहात. प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी प्रियांनो, हे 2 परीक्षा अतिशय महत्वाच्या आहे. पहिले आपण जुना करार व्यवस्थितरित्या जाणून घ्या, ते कशासाठी परमेश्वराने आणि ह्या आपल्या या बायबलमध्ये दिलेलं, ते तुम्हाला आणि मला माहित पाहिजे. आणि ते जर दिलेलं आहे, तर ते कसं माझ्या वर्तमान जीवनामध्ये लागू करून मी देवाच्या वचनामध्ये मजबूत व्हायचं आहे, ते मी जर शिकलो, तर भविष्यामध्ये मी जेव्हा स्वर्गात जाणार आहे, प्रेज द लॉर्ड, मी येशूला बघणार आहे, मी येशूच्या जवळच्या त्या सुंदर मंदिराला बघणार आहे. कारण की यरुशलेमाचं मंदिर, तिथे तुमचा आणि माझा निवास आहे, तिथे तुम्हाला आणि मला राहायचं. तिकडचं सगळे रहस्य तुम्हाला कळल्यामुळे तुम्ही तिथे एकदम नॉर्मली उत्तम आनंद आणि जीवन घालवणारे होणार आहे. प्रेज द लॉर्ड. कारण की तिथे आपल्याला युगानुगाचं जीवन, अनंतकालिक जीवन हिंदीमध्ये म्हणतात, ते तुम्हाला आणि मला घालवायचं. आणि त्यासाठी हे 2 जे भाग आहे, ते जाणून घेणं अतिशय महत्वाचे असे आहे. आणि त्यासाठी आज आपण निवास मंडपातला एक भागाकडे मी तुम्हाला घेऊन जातो, आणि त्याचं नाव आता आपण स्क्रीनवर देखील बघितलेलं आहे. द लॅम्प स्टँड म्हणतात, आणि किंवा आपण त्याला म्हटलं की त्याला दीपवृक्ष असं म्हणतात. आणि हे दीपवृक्षाकडे घेऊन जा. आणि दीपवृक्ष जे आहे त्याच्याबद्दल निर्गम याचा 25वा अध्याय याकडे आपण जाऊया. आणि जो लक्ष देऊन ऐकल, त्याला येणाऱ्या दिवसामध्ये आणि आता आपल्याला कसं जीवन जगायचं त्याकडे आपल्याला शिकता येईल. दीपवृक्ष याचा साठी 25वा अध्याय निर्गम, आणि 31 पासून तर 40 पर्यंत मी सगळीकडे तुम्हाला नेणार नाही, परंतु तरी देखील या टप्प्यामध्ये वरच टायटल लिहिलेलं आहे, सोन्याचा दीपवृक्ष. सोन्याचा दीपवृक्ष, द गोल्डन लॅम्प स्टँड. आपल्या चित्रामध्ये देखील बघत आहोत, आणि त्याकडे देखील आपली दृष्टी आपण ठेवा. शुद्ध सोन्याचा एक दीपवृक्ष बनवावा, त्याला घडीव कामाचा असावा, त्याची बैठक, त्याचा दांडा, त्याच्या वाट्या, त्याचे बोंडे, त्याचे फुले हे सर्व एकाच अखंड तुकड्याचे असावे. आणि याच्या
6 शाखा असाव्या, 3 डाव्या बाजूला, 3 उजव्या बाजूला आपल्याला दिसत ना 6 शाखा. आणि यामध्ये आपल्याला जे काही गोष्टी दिलेल्या आहे त्याच्यानंतर मी डायरेक्ट वचन 36 वाचतो. त्याचे बोंडे व त्याच्या शाखा ही सर्व एक अखंड तुकड्याची असावी. तो संबद्ध दीपवृक्ष शुद्ध सोनाचा एकच घडीचा तुकडा असावा. आणि त्यासाठी एकूण किती दिवे सांगितलेले? 7. दिसतंय आकृतीमध्ये, चित्रामध्ये आपल्याला 3 उजवीकडे, 3 डावीकडे आणि 1 मधोमध. एकूण किती आहे? 7. 7 हा पूर्णतेचा आकडा आहे, आपल्याला माहिती आहे. हे 7 जे आहे ते दीप आहे आणि त्याचा प्रकाश पडेल अशा रीतीने त्याला ठेवायचा. म्हणजे तिथे एकच लाईट आहे, प्रकाश देणारा एकच जागा आहे पवित्र स्थान आणि परमपवित्र स्थानामध्ये. आणि याचा प्रकाश सर्वत्र पडावा. आणि त्याचे चिमटे, त्याच्या ताटल्या ही देखील सर्व शुद्ध सोन्याचे असावी. आणि ते वजन किती आहे ते देखील परमेश्वराने तिथे लिहिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. बघा, परमेश्वराने जे भविष्यात होणार आहे, मी परत रिपीट करतो, आपण प्रकटीकरणाकडे पण जाणार आहोत. या सगळ्या गोष्टी प्रकटीकरणामध्ये पण आपण येणाऱ्या दिवसामध्ये कशा घडणार आहे त्याकडे ते बघणार आहोत. वेळ कमी आहे, मर्यादित आहे, परंतु थोडक्यामध्ये आपण ते समजण्याचा प्रयत्न करूया. आणि हे सर्व आपण येणाऱ्या दिवसामध्ये बघणार आहोत. आज आपण चित्रात बघत आहोत, आज आपण पवित्र शास्त्रात बघत आहोत, परंतु येणाऱ्या दिवसामध्ये जे मंदिर आहे ज्याच्यामध्ये परमेश्वर राहतो, तिथे परमपवित्र स्थानाच्या जागेवर परमेश्वर स्वतः असेल. आणि तो जर आहे तर एकच गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला आणि मला त्या गोष्टीचं दर्शन घेण्यासाठी त्या गोष्टीबद्दल माहिती असणं गरजेचं आहे. शुद्ध सोन्याचा अखंड, अखंडचा अर्थ आहे असेंबल नको. आता आपण इथे स्टँड बघतो, इथे दिसतोय की स्टँड, लाईटचा स्टँड लावलेला आहे, लाईट लावलेले. ह्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे तुकडे दिसतात. दिसतंय, वरचा एक भाग आहे, मध्ये एक भाग आहे, त्याला जॉईंट आहे, मग खाली एक भाग आहे, मग तिचे 3 टीप, हे सगळे तुकडे 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 मध्ये, त्याच्यामध्ये लाईट होल्डरने लावलेले असे अनेक तुकडे मिळून ह्याला लाईट स्टँड बनवलाय है ना, ज्याला आता आपण आपल्या भाषेमध्ये म्हणतो दीपवृक्ष, इंग्लिशमध्ये ह्याला म्हणतो लॅम्प स्टँड. परंतु असं असेंबल, ह्याला असेंबल म्हणतो टेक्निकल भाषेमध्ये, जोडून 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 बनवलं. तसं नाही, हा अखंड एकच साच्यामध्ये पूर्ण घडवायचा. आणि काही लहान नाही आहे. आपण बघितलंय याजक आणि ते लोकांच्या समोर ते केवढा मोठा दिसत आहे बघा, चित्रामध्ये बघा, हा एवढा मोठा आहे. आणि हा सर्व पवित्र स्थानामध्ये प्रकाश देण्यासाठी व तिथे असलेल्या सर्व कार्यासाठी याचीच गरज आहे. आणि यासाठी निश्चितच तुम्हाला आणि मला ह्यापासून काही गोष्टी शिकण्याची गरज आहे. आणि त्यामुळे आपण त्या गोष्टीकडे जेव्हा जातो तेव्हा एकच गोष्ट लक्षात ठेवा की या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या एकच तुकड्यापासून बनवलेल्या असल्या कारणाने लेवी याचा 24वा अध्याय, निर्गमच्या पुढे येतं लेवी याचा 24वा अध्याय, आणि याच्यामध्ये वचन 2 ते 4 कोणीतरी जोरात वाचा. लेवी याचा 24वा अध्याय. आणि त्याच्यात काय काम आहे, आता त्याचं काम काय आहे आणि ते काय कसायला पाहिजे त्याबद्दल लेवीच्या पुस्तकामध्ये मोशे 2 ते 4 मध्ये काय म्हणतो बघा. इस्रायली लोकांना आज्ञा कर, दीप सतत तेवत म्हणजे जळत राहून उजेड मिळावा. जैतुनाचे तेल, एक विशेष प्रकारचं जैतुनाचं तेल आहे, आणि ते तेल घ्यायचं आहे. पुढे हा, सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत ते नियमित न चुकता पेटत ठेवण्याची जबाबदारी सुरुवातीचा जो महायाजक होता अहरोन त्याच्याकडे देण्यात आलेली आहे. पुढे हा पिढ्यानपिढ्या, असं नाही की अहरोन गेला तर संपलं, त्याच्या पिढीची पुढची पिढी आणि जेवढे महायाजक होतील, आपल्याला माहिती आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने देखील महायाजकी सेवा केलेली आहे, तिथून पुढे निरंतर हे चालू राहायला पाहिजे. पुढे त्यांनी त्याची सर्व सोय याजक आणि महायाजक मिळून ते त्याची नियमित व्यवस्था ठेवणारे असावे. प्रेज द लॉर्ड.
येस, आता आपल्याकडे तर पुष्कळ गोष्टी आहे. रेल्वेची पण कनेक्शन आहे आपल्याकडे, MSCBचं कनेक्शन आहे, मागे इन्व्हर्टर पण आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये कसे लाईट गेले तर आपल्याकडे दिवे कायमच चालू राहतात, बरोबर आहे. एका काळ असा होता की लाईट गेले की मी ते कॅन्डलमध्ये संदेश द्यायचो, अनेकांनी बघितलेलं आहे. किंवा इमर्जन्सी लाईट आपण लावायचं, परंतु अनेक वर्षापासून ती परत काही वेळ आलेली नाही. नेहमीच आपल्याकडे एक तर पुण्यामध्ये तशी लाईट जात नाही, आणि गुरुवारच्या दिवशी लाईट जाण्याची शक्यता असते, बरोबर आहे ना. आज कोणता दिवस आहे? गुरुवार. परंतु तरी देखील आपल्यावर अद्याप ती वेळ आली नाही. नेहमीच लाईट नाही, बहुत लाईट आहे. लोक म्हणतात पाळकसा तुमच्या चर्चमध्ये लाईट आहे तरी किती? आम्ही उभे राहिल्यानंतर आमचे डोळे असे व्हायला लागतात, एवढं लाईट 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 सगळीकडे. म्हटलं नाही, ते आम्हाला आता सवय झाली ते लाईट बघून बघून. आमचे डोळे असे होत नाही, पण नवीन व्यक्ती आलं तर त्याचे डोळे असे होतील, कारण की जसे मिरवणूकमध्ये लाईट आहे तसे आमच्याकडे लाईट लागलेले आता. असो प्रियांनो, एकच गोष्ट लक्षात ठेवा की आपण या आठवड्यामध्ये एक विशेष प्रकारचा सण भारत देशामध्ये साजरा करणार आहे, आणि त्या सणाचं नाव आहे दीपोत्सव, दिवाळी, है ना. दिवाळी हा सण हा भारत देशामध्ये आपले सर्व हिंदू बांधव साजरा करत आहे, आणि ख्रिस्तामध्ये त्यांना सर्वांना दीपावलीची शुभेच्छा. परंतु प्रियांनो, आता तुमच्या आणि माझ्यासाठी परत एक बार दीप हा एक दीप आहे, त्याच्याबद्दल एक ख्रिस्ती म्हणून आपल्याला अभ्यास करण्याची गरज आहे. आणि कोणी जर आपल्याला विचारलं की ह्या दीप काय आहे, तर आपल्याला त्या दीपाच्या बद्दल माहित असणं अतिशय गरजेचं आहे. कारण की आपण एक गाणं आपण नेहमी गातो, हम तो जलते दीप है यीशु के, काय पुढे, हम तो जलते दीप है यीशु की ज्योती के. आणि आम्हाला निरंतर जळायचं, हमें निरंतर जलते जाना है. म्हणजे विझायचं. इथे काय लिहिलेलं आहे, ते पिढ्यानपिढ्या तुम्ही पेट तर ठेवा, कधी देखील ते विझता कामा नाही. तिथे कोणाचा दीप होता? सोन्याचा अखंड दीप आहे. आणि इथे कोण आहे? दीपस्तंभ किंवा दीपवृक्ष तुम्ही आणि मी आहोत. आता आपण त्याकडे जाणार असतो, हळूहळू त्या गोष्टीकडे जाणार. आणि जर तो दीपस्तंभ आमच्यामध्ये आहे तर येणाऱ्या दिवसामध्ये आम्हाला परमेश्वराच्या महालातले दीपस्तंभ देखील बघायला मिळणार. प्रेज द लॉर्ड. पण ये दीपस्तंभ बुझ गया, हे दीपस्तंभ अंधारात पडला. कारण की अनेकांच्या जीवनामध्ये आता अंधारच येते. ते नुसतं चर्चला येतात, परंतु त्यांच्या हृदयात अंतःकरणात अंधार आहे, कारण की देवच नाही. कारण की देव जगाचा प्रकाश आहे, आणि ज्यांच्या जीवनामध्ये देव आहे तिथं अंधार राहणारच नाही. त्यांच्या घरामध्ये पण अंधार नाही, त्यांच्या घरामध्ये पण अंधकाराची सत्ता नाही. परंतु जर आहे तर परत एक बार आपण म्हणा, प्रभू माझ्यावर दया कर, मला तू हवा आहे. प्रेज द लॉर्ड. जसं येशू आपल्या हृदयात येईल, आपलं हृदय प्रकाशित होईल, आणि आपण हृदय प्रकाशित झालं तर आपण पण जलते दीप बनणार आहोत. प्रेज द लॉर्ड. त्याकडे आपण जाणारच आहोत. परंतु परत एक बार आपण या वृक्ष दीपाकडे जाणार आहोत, किंवा ह्या दिव्याच्याकडे जाणार आहोत. आणि ह्यामध्ये लिहिलेलं आहे की तो निरंतर न थांबता न विसता तो जळतच राहायला पाहिजे. कारण की देव प्रकाश आहे, आणि देवाच्याला जिथे प्रकाश आहे तिथे अंधकाराला काही देखील जागा नाही. देवाने प्रकाश निर्माण केला आहे, आणि त्याची इच्छा आहे की सदोदित तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये प्रकाश असावा. आपल्याला माहिती आहे पृथ्वीमध्ये कधी अंधार होतो का? मग आता काय अंधार नाही का पृथ्वीवर? जरी आपण बघितलं की आपल्याकडे अंधार आहे, पण इंग्लंड अमेरिकेमध्ये आता उजेड आहे. पृथ्वीवर सर्वदा उजेडच असतो. जरी भारतात नाही तर कुठेतरी कुठे ना कुठे उजेड असणारच आहे. आपल्याकडे आता 9 वाजलेले, आता 12 तासानंतर बघितलं तर उजेड असणार आपल्याकडे. म्हणण्याचा अर्थ आहे की हा प्रकाश म्हणजे सूर्य प्रकाश देणं थांबवत नाही, पण सूर्य प्रकाश देणं थांबवल. प्रेज द लॉर्ड. परंतु देव जो प्रकाश आहे त्याचा अंधार कधी देखील होणार नाही. आणि नंबर 2, तुम्ही जर जलते दीप आहे तर तुमचा देखील प्रकाश जोपर्यंत तुमच्यामध्ये येशू आहे कधी देखील बंद होणार नाही. प्रेज द लॉर्ड. आणि असेच जलते दीप तिकडे लागणार आहे देवाला. प्रेज द लॉर्ड. बुजते दीप नाही चालणार तिथे, की आमचा फ्यूज गेलेला आहे, आमचा लाईट फ्यूज झालेला आहे, आमचा करंट नाही आहे, आमच्या मीटर डाऊन झाले, हे सगळे लोक इथेच राहून जाणार. तर यामुळे आपल्याला कसं चार्जिंग टिकून राहायचं त्याकडे आपण बघत असताना एकच गोष्ट लक्षात ठेवा की या निवास मंडपामध्ये कुठे पण नैसर्गिक लाईट नव्हता, आणि त्या नैसर्गिक लाईट नसल्या कारणाने हे दीप रात्रंदिवस
जळत ठेवणं हे गरजेचं होतं. कारण की आपल्याला माहित आहे, पवित्र स्थानामध्ये याजक, ते सेवा करणारे लेवी लोक, परमपवित्र स्थानात तर वर्षातून एकदाच जायचा महायाजक. हे 2 भाग तर लोकांना जायचंच नाही, किंवा जे जायचे ते इस्रायली लोक आणि बाकीचे लोक अंगणापर्यंतच मर्यादित राहायचे, त्याकडे आपल्याला जायचं नाही. परंतु म्हणण्याचा अर्थ आहे की सर्वांसाठी हे स्थान नव्हते, कारण की देवाच्या पावित्र्यामध्ये त्याचेच लोक असावे आणि ते देखील पवित्र असावं हे गरजेचं होतं. कारण की आपल्याला माहित आहे, जर अपवित्र सेवक किंवा महायाजक जर गेला आणि तो सेवा करायला लागला तर तो तिथेच मरण पाहायचा. कारण की देवाचा पावित्र्यामध्ये अशुद्धता बिलकुल टिकत नाही. तो गेला, त्याने स्वतःला शुद्ध न करता तिथे जर प्रवेश केला तर त्या क्षणी तो मरण पावायचा आणि त्याला दोरीने ओढून काढायचं, याबद्दल आपल्याला माहिती आहे. आणि यामुळे जर हा याजक देवाच्या त्या परमपवित्र स्थानात मरतो तर आपण मेलेले लोक तिकडे जाणार आहे का हो? स्वर्गामध्ये देवाच्या मंदिरामध्ये आपण जायचा विचार करतो, आम्ही पापी आहे, आम्ही अयोग्य आहे, आम्ही दुर्बळ आहे, आणि तरी देखील देव आम्हाला घेऊन जाईल. कसं घेऊन जाईल? अरे तो तिथे मरून जायचे, त्यांना त्याची प्रेत बाहेर काढायचे, तर इथे मेलेले लोक कसे जाणार तिथे? याजक मेलेला आहे, त्याला चला स्वर्गात नाही, तो आत्मिकरित्या मेलेला संपलं, तुम्ही जगातच राहून जाणार आहे. मेलेल्यांची जागा कुठे आहे? अग्नीचे सरोवर, अग्नीत जळायचं मेलेल्या लोकांना. आणि यासाठी प्रियांनो, ही बाब आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे की ते निरंतर पेटलेलं असावं. कारण की ती जबाबदारी कोणाची होती? याजकीय सेवेची होती. आणि आपल्याला देखील माहित आहे की लेवी हे याजकीय सेवेसाठी प्रभूने वेगळे केले होते, आणि त्यामध्ये एली याजक होता. आणि एलीच्या याजकच्या हाताखाली कोण काम करायचं सांगा बरं? खूप प्रसिद्ध व्यक्ती आहे, लहानपणी त्याला निवडलं होतं, शमूएल बाळ आहे ना, शमूएल बाळ. आणि त्याच्याबद्दल आपण आता थोड्या बघणारच आहोत. परंतु आपण आता एक वचन काढूया, प्रकटीकरणामध्ये डायरेक्ट येऊया. आता डायरेक्ट उडी मारून आता डायरेक्ट ओल्ड टेस्टमेंट मधून स्वर्गामध्ये जाऊया. डायरेक्ट स्वर्गात उडी मारणार आहोत. आणि त्यामध्ये प्रकटीकरण याचा 2रा अध्याय, प्रकटीकरण याचा 2रा अध्याय आणि वचन 3 ते 5 हे बघू. हा, इफिसकरासच्या मंडळीला, आपल्या आता कोणाशी बोलत आहे? परमेश्वर मंडळीशी, ख्रिस्ती मंडळी, पण ही मंडळीचं नाव आहे इफिसकरास. काय लिहिलेलं वर वाचा? इफिस. हा, कोणती मंडळी? आपल्या मंडळीचं नाव काय? ख्रिस्ती. कोणती? कुठलची? ताडीवाला रोडची ख्रिस्ती मंडळी, इफिसकराची नाही. हा, पुढे वाचा, 2 पासून पुढे, 3 पासून पुढे, सॉरी. तुझ्या अंगी यस, मंडळीला म्हणता येतं की तू धीराने खूप सहन केले. या दिवसामध्ये आपल्याला दिसत आहे की अनेक मंडळांवर मोठं संकट कोसळलेलं आहे. त्यांची भक्ती, त्यांना प्रार्थना करणं, त्यांची उपासना करणं, त्यांनी सेवा करणं हे आता लोक बंद पाडत आहे. हे ख्रिस्त विरोधक आहे जे या सर्व सत्याला बंद पडत आहे. परंतु देवाने आम्हाला काय सांगितलं? त्यांना त्यांच्यासाठी प्रार्थना करा, त्यांना क्षमा करा. आणि आम्ही पण त्यांच्यासाठी प्रार्थना करतो. पुढे, तरी तू आपली संकट समस्या आल्या तेव्हा तर तू टिकला, परंतु जशी नॉर्मल परिस्थिती आली, तू पहिलीवाली जी प्रीती होती की संकट समस्या आले तरी मी येशूला सोडणार नाही, मी येशूची सेवा करणार, आता ती सोडून दिलेली आहे. पुढे, हा, आणि यासाठी आत्मा बोलतो, ज्याला कान आहे तो ऐको. प्रत्येक मंडळीच्या शेवटी याने तेच सांगितलेलं आहे. तो म्हणतो की आता मला तुला दोष देणं गरजेचं आहे. मागच्या 2-3 रविवारी मी भरपूर तुमच्याशी बोललेलो आहे कडक शब्दात. आणि हे काम आहे आत्म्याचं, पवित्र आत्म्याचं, की त्यांनी प्रत्येकाला सद्बोध द्यावं आणि जे झोपलेले आहेत त्यांना जागृत करावं. पुढे, यस, तू कुठे चांगला होता, चांगले सगळं काही चाललं होतं, चांगलं तू देवाची सेवा करत होता, बायबल वाचत होता, प्रार्थना करत होता, गुडघ्यावर येत होता, अश्रू ढाळत होता, उपवास करत होता, देवाच्या वचनामध्ये जास्त वाढत होता. परंतु तू कुठेतरी जाऊन थांबला, कुठेतरी जाऊन निद्रिस्त झाला, कुठेतरी सगळ्या गोष्टी थांबलेल्या आहे. ती कोणती जागा आहे जिथून तू पतन पावला? हे परत एक वार लक्षात ठेव, आठवण कर. पुढे, यस, पश्चाताप कर. कारण की तू सुरुवात जितकी चांगली केलेली होती, ही मला आवडणारी होती, मला आनंद देणारी होती,
त्या गोष्टीला परत एक वार आठवून पश्चाताप कर आणि ते करत एक वार नव्याने तुझं जीवन जगणं आरंभ कर. पुढे, मी तुझ्याकडे ये. नाही केला पश्चाताप, केला तर तू माझ्याकडे येशील. प्रेज द लॉर्ड. जर पश्चाताप केला तर तुझ्यासाठी मी देवाचा स्वर्गाचा राज्य उघडेल, तू माझ्याकडे येशील. परंतु आता मला तुझ्याकडे यायची गरज पडते. काय येणार आहे देव म्हणतो बघा. समय म्हणजे हे दीपस्तंभ. हे दीपस्तंभ तुझ्यामधून, आणि दीपस्तंभ जसाच काढला की काय होतं, त्या पवित्र स्थानामध्ये काय होणार आहे, अंधकार. तिथे अंधकार होणार, कारण की जिथे समय नाही, जिथे देव नाही, तिथे मृत जीवन आहे, तिथे अंधकाराचं जीवन आहे. त्याला आता कोणतीही आशा नाही. तो जगामध्ये जसा जन्मला आहे तो डायरेक्ट कुठे जाणार आहे, ते निर्मित केलेल्या नरकामध्ये जाणार आहे. आणि यासाठी देव म्हणतो, जर तू पश्चाताप केला नाही, जर तू फिरला नाही, तर तुझं जे जलतं दीप आहे ज्याच्यासाठी तू खूप गाणे गातो की मी असा आहे, मी तसा आहे, परंतु ते मला काही दिसत नाही. लोक कदाचित म्हणते असतील की तू असा आहे, तू तसा आहे, परंतु मला काही तुझ्या हृदयात अंतःकरणात त्या गोष्टी दिसत नाही. तू पश्चाताप कर, तू मागे फिर. आणि जर फिरला नाही तर हा जो प्रकाश तू करतो तो तुझ्या जीवनातून, हे समय, हे जे दीपवृक्ष आहे ते काढलं जाईल. आणि मग तुझा नाश हा ठरलेला आहे, त्याच्यापासून तुझा कोणी देखील बचाव करणार नाही. आणि यासाठी तो निरंतर जर तुला तेवत ठेवायचंय, निरंतर जर पेटत ठेवायचं आहे, तर तुला काय करावं लागेल, माझ्या बरोबर चालावं लागेल. म्हणजे मला आपल्या हृदयामध्ये स्थान देऊन माझी सेवा करावी लागणार. प्रेज द लॉर्ड. आणि हे कुठे लिहिलेलं आहे, प्रगटीकरणामध्ये. कोणाला लिहिलेलं आहे, मंडळीला. मंडळी म्हणजे कोण, येशूची वधू, जी लवकरच अंतराळात येशू बरोबर जाणार आहे. आणि जर जाणार आहे तर येशू तिला तयार करत आहे. प्रेज द लॉर्ड. आमच्यामध्ये सिस्टर शोभा बसलेल्या आहेत. आणि या दिवसामध्ये जेव्हा फेस्टिवल आहे, कालच परवा आम्ही चर्चा करत होतो की शोभा सिस्टर दिसत नाही. मग काही जण म्हणा, हो आता काय दिवाळी आलेली आहे, त्यांचा व्यवसाय जोरात असेल, कारण की खूप स्त्रिया येतात मेकअप करायसाठी ब्युटी पार्लरमध्ये, आणि त्यामुळे ते एकदम बिझी आहे. कारण की ते सर्व लोकांना आता वेळ द्यावा लागतं. आणि अधिक हा सीझन असल्या कारणाने अनेक स्त्रिया आणि जे असतील त्या सर्वजण येत आहे, तरुणी येत आहे, कारण की त्यांना हा आनंदाने सण साजरा करायचा. प्रेज द लॉर्ड. येस, आम्हाला पण एक सण साजरा करायचा. प्रेज द लॉर्ड. त्याची तयारी करत असताना आमच्याकडे पण एक ब्युटी पार्लर आहे. कुठे, हे चर्चमध्ये. प्रेज द लॉर्ड. जिथे पवित्र आत्मा येतो आणि तुम्हाला आणि मला सर्वांना ब्युटिफुल लुक देतो. प्रेज द लॉर्ड. त्याच्यासाठी खूप सारे आपल्याकडे आहे गोष्टी सजवण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. हे देवाची वचनं आहे, अलंकार आहे, दागिने आहे, हे आमचे दागिने आहे. हे कसे घालायचे, कसे वापरायचे, हे देव तुम्हाला आणि मला शिकवतो, यासाठी की जेव्हा वर येणार आहे तेव्हा वधू तयार दिसावी. प्रेज द लॉर्ड. लोकांनी ओळखायलाच नको पाहिजे की जेव्हा येशू आला, रे तू तर कुठे होता, तू तर कसा पडला होता, तू तर किती विचित्र होता, तू तर किती पापात होता, तू तर किती शापात होता, तू किती अंधारात. आणि आता जेव्हा येशू आला त्या समय तू एकदम तयार आहे, चमकत आहे. तर त्याला चमकवणारा कोण आहे, त्याच्या अंतःकरणात असलेलं येशूचं दीप. प्रेज द लॉर्ड. यस. आणि यासाठी प्रियांनो वचन हे सांगतं की ते सतत तेवत राहणं गरजेचं आहे. आणि यासाठी पहिला मुद्द्याकडे जेव्हा आपण गेलेलो आहोत, स्क्रीनवर आपल्याला दिसत आहे की ते निरंतर प्रकाशमान असतील. प्रेज द लॉर्ड. यस. अनेकदा होतं असं, अनेकदा होतं की आमच्या जीवनामध्ये वादळ येतात, तुफान येतात, अनेक समस्या येतात. आणि वादळ तुफान आलं की दीप हळूहळू काय करतो, फडफडायला लागतो, विजायला लागतो. बरोबर आहे. अनेकदा विजूनही जातो. त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, परत एक वार येशूच्या सानिध्यात आल्यानंतर तो जो याजक आहे, महायाजक काय करतो, त्याच्यामध्ये परत तेल घालतो आणि परत त्याची वात नीट करून त्याला पेटत ठेवतो. प्रेज द लॉर्ड. आजकालच्या लोकांना दीप माहित नाही, परंतु दिवाळीच्या वेळेस सगळ्यांना दीप कळतो. कारण की त्याच्यामध्ये एक काय असतं, पंथी असते. पंथीमध्ये काय लावले जाते, है ना, वात लावली जाते. आणि वात पंक्तीमध्ये काय भरतात, तेल. आणि मग असं केल्यानंतर लगेच जळतो का तो, मग त्याच्यानंतर काय लावावं लागतं, त्याला पेटवावं लागतं, है ना. काडीची पेटीने आपण पेटवतो आणि ते पेटतं. आता सगळ्यांना बघायला मिळेल, नाही बघितलं तर आता बघा, आपल्या शेजारी पाजारी बहुत लोकांच्याकडे पंक्त्या लावतील आणि ते पेटवतील.
ते आणि ह्यामध्ये काही विशेष फरक नाही. परंतु 2 गोष्टी आहे. एक तर त्याच्यामध्ये तेल जर भरपूर राहिलं ते रात्रभर जळलं, तेलच कमी घातलं, कंजूसी केली तर ते जळणार नाही. दुसरी गोष्ट आहे, त्याची वात देखील वेळोवेळी व्यवस्थित करणं गरजेचं आहे. कारण की जर वात आणि तेलामधलं जर कनेक्शन गेलं, तेल खाली गेलं किंवा वात बाहेर आली, तर मग काय होणार, थोड्या वेळात वात जळून काळीकुट्ट पडणार आणि प्रकाश बंद होऊन जाणार. तर तेल पण महत्वाचं आहे, वात पण महत्वाची आहे, आणि ह्या दोन्ही जर व्यवस्थित गोष्टी असेल तर प्रकाश हा देखील महत्वाचा मग मिळणार असतो. प्रेज द लॉर्ड. आणि याकडे आज आपण जाणार आहोत, आणि या सणानिमित्ताने मी या गोष्टीचा विशेष तुम्हाला शिकवत आहे. परंतु आपल्याला जायचंय कुठे, त्या प्रकाशामध्ये. आणि यासाठी या मंडळीला देव म्हणतो की ती समय जी आहे, जी तुला प्रकाशित करते, तुझ्या हृदयाला, अंतःकरणाला प्रकाशित करते, ते मी काढून घेणार आहे. आणि जर देवच काढून घेणार तर मग आपलं काहीच संधी नाही. कारण की आम्ही कोणामुळे प्रकाशित आहोत? आपल्या चांगल्या कामामुळे, आपल्या पैशामुळे, आपल्या ब्युटी पार्लरच्या सौंदर्यामुळे, आपल्या पदामुळे, आपल्या शिक्षणामुळे नाही. आपण येशूमुळे प्रकाशित आहोत. येशूच्या शिवाय तर शून्य आहोत. येशूच निघून गेला तर कशाचा प्रकाश? मग काही आपल्या जीवनामध्ये प्रकाश नाही. येशू स्पष्ट सांगतो मंडळीला, मंडळी ही बाब लक्षात ठेवा, तू जर या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही तर मी स्वतः घेऊन जाईल, मी स्वतःच ते समय काढून नेईल, आणि मग तुझ्या जीवनामध्ये प्रकाश राहणार. आणि ह्या दिवसामध्ये प्रियांनो लक्षात ठेवा, अनेक मंडळामध्ये भांडणं चालू आहे, अनेक मंडळामध्ये पॉलिटिक्स चालू आहे, अनेक मंडळीमध्ये ख्रिस्ती लोक एकमेकांना कोर्ट केस करत आहे, अनेक मंडळांमध्ये माझं नाव व्हावं, मी इलेक्शन जिंकावं, मी कितीतरी चांगला, मी कितीतरी, ह्या सगळ्या गोष्टी दाखवण्याचं काम चालू आहे. अनेकांमध्ये आता पॉलिटिक्सचे अनेक लीडर लोक घुसलेले आहेत, आणि ते देखील काय करतात, आपल्या स्वार्थासाठी अनेक प्रकारचं प्रतिक्रिया करतात. पाळक वर्ग यांना दाबलं जातं, त्यांना योग्य प्रकारची सेवा करू दिली जाते. पाळक जर कडक बोलला तर लगेच लोक नाराज होतात. ते म्हणतात पाळक साहेब हे असं काही चालणार नाही, नोकरी करायची पाळकाची तर नीट बोलायचं, नाहीतर दुसरा गेट आउट. अशा प्रकारे पाळकांवर पण दंडाईचा हा हत्यार ते वापरतात. अशामुळे पाळक पण आपला शांत, मंडळी आपलं काम करते, आणि त्यांचा दीप विजत चाललेला. त्यांचा दीप आता हळूहळू विझण्याच्या मार्गावर आहे. मंडळी निद्रिस्त झालीये, मंडळी थंड झालेली आहे, मंडळी झोपलेली आहे. का? कारण की तिथे देवाचं कार्य संपलेलं आहे, दुसरेच कार्य चालू आहे. आपल्याला कशाला महत्व द्यायचं? सगळ्यात महत्व देवाला द्यायचंय, आणि देवाच्या कार्याला महत्व द्यायचं. प्रभूला धन्यवाद असं की या मंडळीमध्ये आज देखील त्या कार्याला आपण महत्व देतो. प्रेज द लॉर्ड. यस. कारण की आपल्या मंडळीमध्ये सर्वात प्राधान्य देव आणि देवाच्या वचनाला आणि देवाच्या सेवेला आहे. प्रेज द लॉर्ड. आज देखील आपण एक मनाने, एक चित्ताने, एक कुटुंब म्हणून राहतो. प्रेज द लॉर्ड. आणि त्यामुळे जिथे एकता आहे, जिथे ऐक्यता आहे, जिथे प्रीती आहे, जिथे देवाला स्थान आहे, ते दीप तेवत राहतात. प्रेज द लॉर्ड. ते जळत राहतात. आणि त्यासाठी ही बाब आपल्याला लक्षात ठेवायचं की निरंतर जर दीप पेटायला हवे तर तुम्हाला वादळ आणि तुफान पासून त्याचं संरक्षण करायचं. आणि वादळ तुफान कोणी दुसरं नाही आणत, आपणच आणतो वादळ तुफान. आणि ते वादळ आणि तुफान तुमचे वीप विझवण्यास कारणीभूत ठरतात, आणि त्याचं प्रोटेक्शन, संरक्षण कोण करतो? देव करतो. प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही देवाच्या हाती मंडळी दिली की देवा तू आमचा आश्रयाचा गड आहे, तू आमचा सुरक्षेचा निश्चित ताकद आहे, तर देव तुम्हाला कोंबडी जशी आपल्या पिल्ल्यांना पंखाखाली घेते तसा तो तुम्हाला आश्रय देतो, आणि वादळ वारा तुफान आणि सर्व जे सैतानी हल्ले त्यापासून सुरक्षित ठेवतो. आणि ते चर्च, ती मंडळी त्या दिवसासाठी तयारी करते ज्या दिवशी येशू त्यांना अंतराळात घेऊन जाणार. प्रेज द लॉर्ड. ते एकटे पाळक काम करू शकतं का? तो नाही. कारण की पाळक हा सर्वांसाठी जबाबदार आहे. कारण की प्रत्येक मंडळीच्या सभासदांची जबाबदारी देव त्याच्याशी विचारणार. परंतु मंडळीने जर रिस्पॉन्स दिला नाही, मंडळीने जर योग्य प्रकारे जे काही त्याला शिकवलं जात आहे, जे काही आज्ञापालन करतात ते जर ऐकलं नाही तर मग मंडळी कशी वाढणार? हे गरजेचं आहे. एका हाताने टाळी दोन्ही हाताला, एका बाजूने देवाचं कार्य, दुसऱ्या बाजूने मनुष्याचा प्रतिसाद, तर ते दीप पेटत राहणार आहे. आणि यासाठी आपल्याला देवाला समर्पित जीवन जगायला पाहिजे. आपल्याला ही गोष्ट पण माहिती आहे की मंडळीमध्ये सगळेच काय 100% लोक समर्पित नसतात. काहीचं लेवल
80%, काहीला 60%, काहीचं 50%, काही 20%, काही कधी कधीच ख्रिसमस आणि न्यू इयरलाच ख्रिस्ती राहतात, गुड फ्रायडेलाच ते येतात. तर हे सगळ्या प्रकारचे लोक राहतात. परंतु तरी देखील देवाची हीच इच्छा असते की तुमचं लेवल निरंतर तुमच्यामध्ये वाढ होत राहावी. ही संधी देतो देव. काय येत नाही, संधी देतो सगळ्यांना. या आज नाही तर उद्या, उद्या नाही तर परवा ते सुधारतील असो. आणि यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आम्ही त्याला काय प्रकारे त्याला प्रतिसाद देणं अतिशय गरजेचं आहे. आणि प्रतिसाद देत असताना जेव्हा तुमच्या आणि माझ्यावर संकट आणि समस्या येतात, प्रेज द लॉर्ड, अडचणी आणि प्रॉब्लेम येतो, तेव्हा आपल्याला विश्वास असतो की माझ्या चर्चमध्ये मी जाईन, तिथे माझा देव माझी प्रार्थना ऐकेल. प्रेज द लॉर्ड. यस, इतक्या दिवस मी दूर होतो, इतक्या दिवस मी प्रभूपासून दूर होतो, माझ्या जीवनामध्ये माझ्या कुटुंब माझ्या लेकरांमध्ये हरवलेलो होतो, परंतु प्रभू मला क्षमा कर. आता मला कळालेलं आहे संकट समस्यासाठी मी खूप लढलो, खूप झगडलो, परंतु काहीच आता मला जमत नाही. तुझ्याशिवाय मला कोणीच मुक्त करू शकत नाही. आता मी जाईन तर मंदिराचा द्वार मध्ये माझा देव मला वेलकम करल, म्हणाल ये मी तुझी वाट बघत आहे, ये माझा मुला, ये माझी कन्या. उधळा पुत्र तू उधळलेला होता, परंतु आता देखील तू माझा पुत्रच आहे. प्रेज द लॉर्ड. मी काही तुला उधळा पुत्र म्हणून नाही तर माझा प्रिय पुत्र म्हणूनच स्वीकार करणार आहे. जोपर्यंत प्रियांनो मंदिराचे द्वार उघडे, जोपर्यंत मंदिरामध्ये देव वेलकम करते तोपर्यंतच. एक वेळेस असं येणार आहे की देव आणि त्याची मंडळी अंतराळात घेतलीच, आणि मग तुम्ही रडत भाळत येतील की मग कुठे देव देव देव, कुठे देव गेले, मंडळी गेली, देवही गेले, पाळाकी गेले. ही बाब देखील आपल्याला लक्षात. संधी आहे तोवर तारण साध्य करून घ्या. आणि यासाठी स्तोत्रसंहिता 97 याचं 11 वचन ज्याला सापडलं त्यांनी कृपया वाचा. स्तोत्रसंहिता 97 आणि यामध्ये 11व्या वचनामध्ये प्रकाशाबद्दल आणि नीतिमान आणि धार्मिक लोकांबद्दल स्तोत्रकर्ता काय म्हणतो. स्तोत्र 97:11. नीतिमानासाठी प्रकाश जे सरळ अंतकरणाचे आहे त्यांच्यासाठी हर्ष पेरलेला आहे. प्रेज द लॉर्ड. 2 जण येते. कोण कोण आहे सांगा. पहिला लॉन नीतिमान आणि दुसरे कोण. सरळ अंतकरणाचे लोक. त्यांच्यासाठी प्रकाश देवाने ठेवलेला आहे आणि त्यांच्यासाठी हर्ष देव देणार आहे. प्रेज द लॉर्ड. त्यांना दुःखी ठेवणार नाही. जेव्हा जेव्हा तुम्ही देवाकडे येणार, मी धार्मिक आहे, मी धार्मिक कार्य करत आहे, मी निश्चितच इथे लिहिलेल्याप्रमाणे अंतकरण सरळ अंतकरणाचा देव त्याला बघेल आणि त्याला हर्षित करणार आहे. प्रेज द लॉर्ड. देव त्याला निराश करणार नाही. आणि यासाठी तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये कशाची गरज आहे. प्रकाशाची गरज. इथे काय लिहिलेलं आहे. प्रकाश पेरलेला आहे. प्रेज द लॉर्ड. तुमच्यासाठी प्रकाश वाट बघत आहे. आज जर तुमच्या घरामध्ये अंधकार आहे, तुमच्या कुटुंबामध्ये अंधकार आहे, तुमच्या जीवनामध्ये अंधकार आहे, तुम्ही अंधकाराच्या प्रजा म्हणून तुम्ही सर्वत्र घाबरलेले, भयभीत आहात, तुम्हाला काही मार्ग सुचत नाही, तुम्ही देवाच्याकडे, येशूच्याकडे या. प्रेज द लॉर्ड. तो तुमची आणि माझी वाट बघत आहे. आणि यशाया 60वा अध्याय आणि पहिल्या वचनामध्ये निश्चितच हे वचन अतिशय महत्वाचं आहे की जेव्हा माझी पत्नी प्रार्थना करत होती की प्रभू माझ्यासाठी एक योग्य नवरा पाहिजे आणि मला हे उत्तम एक स्थळ आलेलं आहे, तो टीचर आहे, तो शिकवणारा आहे, आणि देवाने तिला हे वचन दिलं आणि ते वचन हे आहे. वाचा. उठ प्रकाशमानो, प्रकाश तुझकडे आलेला आहे. प्रेज द लॉर्ड. आणि पुढे परमेश्वराचं तेज तुझ्यावर उदय पावलंय. जेव्हा तिने ते वचन ऐकलेलं, तिच्या मनामध्ये डाऊट होतं की हा कुठलचा कोण माणूस आणि ह्याच्याबरोबर मला लग्न करायचं, कसं काय व्हायचं, माझं पाहत नाही, हा असा काही व्यवस्थित दिसत नाही हा. परंतु मग देवाने तिला हे वचन दिलं आणि ती काय मला म्हणायची की मला हे वचन मिळालं होतं, मला व्हायचं की काय हो. आपण सर्वजण मिळून वाचूया. कारण की पाळकीनबाई आज आपल्या जगात नाही, परंतु ते वचन तर आज आणि युगानुग राहणार आहे. प्रेज द लॉर्ड. हा. उठ प्रकाश मानो, कारण प्रकाश तुझकडे आला आहे. परमेश्वराचं तेज तुझ्यावर उदय पावलेले आहे. मी परमेश्वर नव्हतो परंतु निश्चितच परमेश्वरामध्ये जे चालणारे लोक ते प्रकाशित लोक असतात. प्रेज द लॉर्ड. आणि ते प्रकाश कोणाचा प्रकाश आहे. आम्ही चालू प्रकाशात त्याच्या प्रकाशात. आणि आपण पुढे म्हणतो सैतान काय करू शकेल प्रकाशात वगैरे वगैरे पुढे, परंतु आमच्याकडे आमचा प्रकाश नाही.
परंतु आमच्याकडे तो प्रकाश आहे, तो जिवंत देवाचा प्रकाश आहे, आणि त्यामुळे तुम्हाला कोणी देखील नाकारू शकत नाही. नंबर 2 मुद्द्याकडे जाऊया, वजस सेकंड पॉइंटकडे जाऊया. आणि मुद्दा दिसत आहे स्क्रीनवर, पाचारण व अभिषेक. दिसला स्क्रीनवर चालत आहे. सेकंड पॉइंट आहे पाचारण व अभिषेक. प्रकटीकरण. परत एकदा प्रकटीकरणात जाऊया, प्रकटीकरणाच्या मंदिरात जाऊया, निवास मंडपातून निघून, आणि 4था अध्याय आणि 5वं वचन वाचूया. 4:5. हा बरोबर. नाही 4:5 वाचा, बरोबर वाचा. विजा, हा बरोबर आहे. आतून मेज गर्जना निघत होत्या, 7 मशाली होत्या, त्या जळत होत्या. ते देवाचे 7 आत्मे आहे. परत एक बार रिपीट करतो, राजासन. परमेश्वर कुठे बसलेला आहे तेव्हा? राजासनावर. आज तो कुठे बसलो? आमच्या हृदयामध्ये बसलेला आहे. प्रेज द लॉर्ड. तेरा दिल बने मेरा सिंहासन, है ना, आपण गाणं गातो की नाही, मेरा दिल बने तेरा सिंहासन, मेरा आत्मा तेरे. तर देव आता ह्या सिंहासनावर बसणार, परंतु आपण जेव्हा स्वर्गात जाऊ तेव्हा एक सुंदर सिंहासन दिसेल, त्याच्यावर परमेश्वर बसलेला आहे. ते तुम्हाला आणि मला दिसणार आहे. आणि त्याच्याबद्दल काय लिहिलेलं आहे की त्यातून विजा आणि मेघ गर्जना निघत होते. बघा, म्हणजे जसं आज या दिवसामध्ये पावसाळ्याने आपल्याला खूप दाखवलेलं आहे की काय पाऊस म्हणजे, तर त्या मेघ गर्जना जसं आकाशात होतात, विजा कडकडतात, तशा विजा कडकडतात. कुठून? सिंहासनामधून. आणि त्या समय पेटलेल्या 7 मशाली. किती मशाली आहे? 7 मशाली. हर्षो, त्या 7 मशाली दाखव. राजा परमेश्वर. आता इथे दिसत आहे परमेश्वर आहे, आणि त्याच्या सहबाजूला किती मशाली दिसत आहे? 7. आणि इथे आपल्याला हे टॉर्च ज्याला म्हणतात, इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात 7 टॉर्चेस. तर ते हे 7 मशाली आहे, आणि 7 मशाली नुसतं प्रकाश नाही आहे, तर इथे लिहिलेलं आहे ते देवाचे 7 आत्मे आहे. प्रेज द लॉर्ड. लक्षात घेऊया आपण. आज आपल्याला माहिती आहे की या जगामध्ये देवाने काय म्हटलेलं आहे? मी जातो खरा, परंतु तुम्हाला एकटं सोडणार, तुम्हाला पवित्र आत्मा तुम्हावर येईल, आणि तुम्हाला काय प्राप्त होईल? सामर्थ्य प्राप्त होईल. प्रेज द लॉर्ड. शिष्य घाबरले की येशू तर प्रकाश आहे, येशू तर आम्हाला घेऊन चालत होता, येशू माझा उत्तम मेंढपाळ आहे, त्याच्या मागे मागे चालायचं, जो जो म्हणायचा तसं तसं आम्ही करू. पण येशू गेल्यानंतर आमचं काय? कोणीच नाही आमच्या पुढे. हे लोक तर ऑलरेडी आम्हाला मारायला टपलेले, आणि आता जीवच घ्यायच्या मागे लागले. येशूला तर त्यांनी ऑलरेडी वधस्तंभावर करून मारलेलंच आहे, तो पुनरुत्थीतून निघून गेलेला आहे स्वर्गारोहणाच्या द्वारे. आमचं काय? येशू म्हणतो, घाबरू नका, भयभीत होऊ नका, मी जातो खरा, परंतु तुम्हाला एकटं सोडणार नाही, पवित्र आत्मा येईल तुम्हाला, आणि तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि त्यानंतर जे सामर्थ्य त्या शिष्यांना प्राप्त झालं, त्यांनी जगाला हलवून टाकलं. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्त तर त्याच भागात फिरत राहिला, पण शिष्य तिथे नाही फिरले. आज जगाच्या प्रत्येक राष्ट्रामध्ये ख्रिस्ती समाज मोठ्या संख्येमध्ये आहे. प्रेज द लॉर्ड. मी मागे सांगितलं की देशात 121 देशांमध्ये मेजॉरिटीमध्ये ख्रिस्ती लोक राहतात. प्रेज द लॉर्ड. कसं काय घडलंय? कुठून आलं? पवित्र आत्म्याचं सामर्थ्य जे आहे, बलाने नव्हे, पराक्रमे नव्हे, तर माझ्या आत्म्याने कार्यसिद्धी होईल, असा सेनाधीश परमेश्वर म्हणतो. हे आपलं थीम आहे. आणि हे तेव्हा घडत असताना आपल्याला जे मशाल ज्याच्यामुळे आपण पेटलेलं, त्या मशालीचं नाव काय? पवित्र आत्मा. परंतु तिथे तुम्हाला 7 आत्मे दिसतील. आता कोणाला जर पाहिजे तर लिहून घ्या ते 7 आत्मे कोणकोणते आहे. आपली डायरी आपण काढू शकतो, त्याबद्दल आपण नंतर बघूया, कारण की इतका वेळ नाही. परंतु वेगवेगळे 7 आत्मे जे आज तुम्हाला आणि मला चालवत आहे, त्या मशालेच्या रूपात तिथे दिसणारे, जे आपण चित्रामध्ये बघत आहोत. पहिला आत्मा लिहून घ्या, सत्याचा आत्मा. आपल्याला माहिती आहे ना, सत्याचा आत्मा मी तुम्हाला देईन. त्या पवित्र आत्म्याला दुसऱ्याचं नाव काय दिलेलं आहे? सत्याचा आत्मा. योहान 16:13. पहिल्या मशालचं नाव आहे सत्याचा आत्मा, योहान 16:13. दुसरा पवित्रतेचा आत्मा, दुसरे मशालेचं नाव आहे पवित्रतेचा आत्मा, रोमकरासपत्र 1:4. आता मी वाचायला लावत नाही, जरूर घरी जाऊन वाचा की काय या मशाली आहेत. रोमकरासपत्र 1:4.
पवित्रतेचा आत्मा. तिसरे नंबरवर आहे विश्वासाचा आत्मा. परमेश्वराने आम्हाला भित्रेपणाचा नव्हे तर विश्वासाचा आत्मा दिलेला आहे. प्रेज द लॉर्ड. आणि तो आहे 2 कोरिंथ 4:13. 2 कोरिंथ 4:13 यामध्ये देवाने एक आणखीन आत्मा दिलाय ज्याचं नाव आहे विश्वासाचा आत्मा. ही तिसरी मशाल झाली. 4थ्या नंबर लिहिलंय बुद्धीचा आत्मा. जग देतं तशी तुम्हाला बुद्धी देत नाही, मी ते स्वर्गीय बुद्धी दिलेली आहे. इफिसकरास पत्र 1:17. इफिस 1:17 यामध्ये 4था मशाल ज्याला बुद्धीचा आत्मा देवाने सांगितलं. हे जग देतच असं नव्हे, ते एक विशेष प्रकारची बुद्धी जे किंवा ज्याला कृपादान देखील म्हटलेलं आहे ते देखील दिलंय. कोणता नंबर आता? 5वा. कृपेचा आत्मा. कृपेचा आत्मा इब्री 10:29. 5वी मशाल जी आहे ती कृपेची मशाल आहे. त्याला कृपेचा आत्मा म्हटलेला आहे की कृपेचा आत्मा या दिवसामध्ये तुमच्या आणि माझ्यामध्ये कार्य करत आहे. त्यामुळे ह्याला कृपेचा काळ म्हणतो आपण. आणि या दिवसामध्ये तो आत्मा कार्य करत आहे, कृपेचा आत्मा. इब्री 10:29. आता कोणता नंबर आहे? 6वा. सामर्थ्याचा आत्मा. प्रेज द लॉर्ड. यस, मी जातो खरा परंतु तुम्हाला सामर्थ्य देणार आहे. आणि सामर्थ्याचा आत्मा 2 तिमोथी 1:7. 2 तिमोथी 1:7 जरूर आपण घ्यायची. ही 6वी मशाल आहे जे आज तुम्हाला आत्म्याचं एक वेगळं स्वरूपामध्ये या जगामध्ये दिसते. आणि शेवटली आणि 7वी मशाल आहे गौरवाचा आत्मा. 1 पेत्र 4:14. 1 पेत्र 4:14. आता ह्या आत्म्याचे जे विविध कार्य जे आहे, जे विविध स्वरूप जे तुमच्या आणि माझ्यामध्ये आज कार्य करतात, प्रेज द लॉर्ड, ते आत्मे जे तुम्हाला या दिवसात चालवतात ते सर्व आत्मे कुठे दिसणार आहे बघा? परमेश्वराच्या सिंहासनाच्या समोर. प्रकटीकरण परत एक 4 अध्यायामध्ये 5व्या वचनामध्ये राहू की ते पेटलेल्या 7 मशाली राजासनासमोर जळत होत्या आणि ते देवाचे 7 आत्मे आहेत. प्रेज द लॉर्ड. यस, ते आज जे तुम्हाला मदत करत आहे ते तुम्हाला तिथे दिसणार आहे. प्रेज द लॉर्ड. परंतु ते कशा स्वरूपात दिसणार आहे? मशालच्या स्वरूपात. आणि ती मशाल म्हणजे तुमचं जलते दीप. त्यामुळे ते आत्मे तुम्हाला आज पेटवत आहे. प्रेज द लॉर्ड. ते आत्मे मंडळीला पेटवत आहे. आणि ते पेटवणारे आत्मे आज जरी तुम्हाला दिसत नाही, कोणाला दिसत का आत्मा? नाही, कोणालाच हा आत्मा दिसत नाही, परंतु तिथे तुम्हाला मशालीच्या स्वरूपामध्ये ते 7 आत्मे कसे दिसत आहे? परमेश्वराच्या चोहो बाजूला तुम्हाला उभे असलेले दिसणार आहे. आणि त्यासाठी ही बाब आपण लक्षात ठेवा की तुम्हाला जे पाचरण दिलेलं आहे, जे काही तुम्हाला अभिषेक दिलेला आहे, ते तुम्हाला विशिष्ट प्रकारची 5 पदरी सेवा करण्यासाठी दिले. किती पदरी? 5 पदरी. आणि त्यामध्ये आपण 5 पदरी सेवा कोणकोणती आहे? मंडळीमध्ये 5 प्रकारचे लोक कार्य करत असतात आणि आपल्याला पाळत, प्रेषित, सुवार्थिक, संदेष्टे आणि शिक्षक. नाही माहित तर लिहून घ्या. मला आता पण आठवतं आपल्या मंडळीमध्ये निश्चितच ह्या 5 पदरी सेवा प्रभूने दिलेली आहे. पाळक, प्रेषित, सुवार्थिक, संदेष्टे आणि शिक्षक. आणि ह्या प्रकारचे लोक प्रत्येक मंडळीमध्ये असणं गरजेचं आहे. आणि ह्या 5 पदरी सेवेमध्ये कशाची गरज आहे? प्रत्येकाला पवित्र आत्म्याची गरज आहे. आणि त्याच्यामध्ये सर्व तुमच्या आणि माझ्यामध्ये असं नाही म्हणा मी तर बाबा आम्ही सुवार्थिक नाहीये. नाही, आम्ही देवाचं वचन बोलतो, गातो, बोलतो, लोकांना साक्ष देतो, म्हणजे आम्ही देवाचे सुवार्थ. शिक्षक म्हणजे शिकवतो इतरांना. आपण पण मंडळी उभे राहतो आणि इतरांना शिकवतो. घरी आपण वाचतो आणि आपल्या मुलाबाळांना, आपल्या प्रियजनांना बोध करतो. आपण शिक्षक झालेलो. आणि या सर्व क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या दिलेल्या आणि त्याचा हिशोब देव घेणार आहे. प्रेज द लॉर्ड. काही लोक असं नाही म्हणू शकत नाही की आमच्याकडे काहीच नाही, मग ते पुरून ठेवल्यासारखे लोक होतील. आपल्याला माहिती आहे पुरलेलं आहे. एक काय केलेलं आहे का दासाने ते पुरून ठेवलं, तो परत आला तर घे तुझं परत. तो म्हणे नाही तू चला आता नरकात जाणार. त्याला पीडा देण्यास पाठवलं का? कारण की जे दिलं होतं त्याच्यामध्ये त्यांनी काही देखील वाढ केली नाही. त्यामुळे इथे बसलेले प्रत्येक, मी तर गरीब आहे, मला वाचताच येत नाही, मला तर बायबलच नाही, माझ्याकडे असं, ते देव ऐकणार नाही. जर तुम्हाला तिथे जायचंय तर यापैकी एक किंवा अनेक सेवा प्रभूने तुम्हाला दिलेल्या आहे आणि त्याचा हिशोब तिथे विचारला आणि घेतला जाणार आहे. आणि यासाठी मागा देवाकडे. प्रेज द लॉर्ड.
मागा देवाकडे. एक विशेष उदाहरण मी तुम्हाला देतो, आणि त्यामध्ये एक व्यक्ती आहे आणि त्यांचं पुस्तक जे खूप प्रसिद्ध झालं, द प्रॅक्टिस ऑफ द प्रेझन्स ऑफ गॉड, म्हणजे देवाच्या उपस्थितीचे साठी केलेले कार्य. आणि ह्यामध्ये ब्रदर लॉरेन्स हे त्याचे लेखक होते. हे पाळक नाही होते. कोण होते? लेखक होते. ब्रदर त्याचं नाव होतं. आणि त्यांनी आपल्या जीवनामध्ये मंडळीसाठी कोणतं काम केलं? त्यांना एकच काम होतं की मंडळीमध्ये जे जेवण बनवलं जायचं किंवा जे स्वयंपाक केलं जायचं, ते किचन मध्ये तो स्वयंपाक करायचे, स्वयंपाकी. परंतु ते वचनामध्ये चांगले, वचनामध्ये ते मजबूत होते. वचन त्यांना चांगलं कळत होतं. वचनामध्ये ते, अभ्यासामध्ये, देवाच्या वचनामध्ये मजबूत होते. प्रार्थना करण्यात, सगळ्या गोष्टीमध्ये ते निश्चितच आघाडीवर होते. परंतु त्यांना एकच गोष्ट कळाली की मला जर मंडळीमध्ये स्वयंपाकी बनून, कुक म्हणून नेमले, तर मी कुकच बनून राहणार. आणि तो कुकच बनून मेले. असं नाही की मला थोडंसं यायला लागलं लगेच पाळक बनवा, लगेच मला हे बनवा, लगेच मला ते बनवा. आपल्या मंडळांमध्ये हेच असतं. थोडेसे दिवस राहिले की त्यांना वाटतं अभी तो मेरे को पाळकीच बन गया, मेरे को तो प्रार्थना नहीं, मेरे को तो संदेश देने आ गया, बनवा पाळक. ठीक आहे, बना पाळक, मग हिशोब द्यावा लागतो. हे लोक ते नाही, वो नाही देणे, काय नाही, हिशोब नाही. मग आम्हाला आमचं कौतुक, पाळक म्हणजे किती कौतुक असतं, एल्डर म्हणजे किती कौतुक असतं. अहो, एल्डर बना, पाळक बना. आता 5 पदरी सेवा सांगितली, बना तुम्ही, त्याच्यात काही इश्यू नाही. देवाने जर तुम्हाला पाचरण केलं असेल तर, तुमची इच्छा आहे म्हणून नाही, लोक म्हणतात म्हणून नका बनू. का? कारण की त्याचा हिशोब तुम्हाला देवाला द्यावा लागला. त्याला माहित होतं की मला कशाचं पाचरण आहे, मला स्वयंपाक म्हणून काचरण दिलं, आणि त्याच्यामध्ये ते खुश राहिले. परंतु जेव्हा ते मरण पावले आणि त्यांच्या घरामध्ये लोकांनी जेव्हा तपासलं, तर त्यांना पुष्कळ डायऱ्या मिळाल्या. आणि ते रेग्युलर जे काय देव त्यांना बोलत होता, किंवा स्वयंपाक करता करता त्यांना जे काय सुचत होते, ते रेग्युलर डायरीमध्ये लिहित होते. आणि जेव्हा त्या डायरी उघडकीस आला, त्याच्यावर अनेक पुस्तक प्रकाशित झाले. आणि जगामध्ये एक महान सुवार्थिक म्हणून ब्रदर लॉरेन्स हे ओळखले गेले. प्रेज द लॉर्ड. त्यांनी कधी पाळक बनले नाही, कधी एल्डर बनले नाही, कधी ते सुरुवातीपासून जे कुक होते, कुकच म्हणून मेले. परंतु देव त्यांच्याशी बोलत असताना त्यांनी जे काही लेखन काम केलं, त्यांना जीवन मेलं, त्यांना कधी लेखक पण नाही बनता आलं. परंतु त्यांचे जे लेखन कार्याच्या द्वारे जे पुस्तकं प्रकाशित झाले, त्याच्याद्वारे अनेक लोक ख्रिस्ताकडे आले. प्रेज द लॉर्ड. यस, हे काम आहे, हे काम आहे. आणि दुसऱ्या मुद्द्याकडे, तुम्हाला कशाचं पाचरण आहे? हे पाचरण कोणालाही देव देत नाही. तुम्ही आणि मी पाचरित आणि बोलावलेले लोक आहोत. आणि तुम्हाला जी जबाबदारी दिली ती देवाकडे मागा, की देवा, मला तू मंदिरात का घेऊन आलेलं? तू मला मंदिरात काय लोक नाही, ते पाळक साहेब, आमच्या घरातली खूप परिस्थिती खराब असते म्हणून मी प्रार्थना करायला येते. यस, चांगली गोष्ट आहे, हे करा. पण कायमच तेच चाललं तुमचं. वर्षानुवर्ष प्रार्थनाच करून घेते. देव तुम्हाला काय नुसतं प्रार्थना करून घ्यायला बोलवत नाही. याचा अर्थ हा आहे की एक तर तुम्ही प्रार्थना करण्यामध्ये किंवा विश्वास ठेवण्यामध्ये कमी पडते, किंवा दुसरी गोष्ट आहे की तुम्हाला पुढे जायचंच नाही. तुम्हाला नुसतं एकच करायचं, मला प्रार्थना करायची, मला प्रार्थना करायची, प्रार्थना. परिस्थिती देव म्हणतो, तू कितीदा मागशील, प्रार्थना करण्याच्या अगोदरच तुला मिळाले, जर हा तू विश्वास ठेवला तर तुला त्वरित मिळेल. आणि कालच मी संदेश देताना सांगितलं सिस्टर निर्मळ यांच्या घरी, की तुम्हाला स्वतःसाठी रडण्यासाठी देवाने नियुक्त केलं नाही, तर तुम्ही इतरांसाठी रडा, इतरांसाठी प्रार्थना करा, यासाठी देवाने नेमलेलं आहे. तुम्हाला देवाने प्रार्थना यासाठी नाही शिकवली की स्वतःसाठी, माझा मुलगा, माझं घर, मला नोकरी, मला हे, यासाठी नाही तुम्हाला या सगळ्या गोष्टी दिल्या. त्यांना यासाठी दिल्या की जे दुसरे लोक आहे, ज्यांना ख्रिस्त दिसत नाही, जे विश्वासात कच्चे, ते कमजोर आहे, त्यांच्यासाठी प्रार्थना करून त्यांना वर नेण्यासाठी देवाने दिलेला आत्मा आहे. प्रेज द लॉर्ड. आणि अनेक लोक मला 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 म्हणतात, मला वाले इथेच राहून झालेले आहे तिथे, कारण की त्यांना काही देखील मिळेल अशी अपेक्षा धरू नये. कारण की स्वार्थी लोक देवाला आवडत नाही. लोक जे प्राणापेक्षा जास्त येशूवर प्रीती करतात, ते लोक देवाचे लोक आहे. प्रेज द लॉर्ड. माझं काय होऊ दे, माझं कुटुंबाचा नाश होऊ दे, परंतु मी माझ्या देवासाठी, इतरांसाठी प्रार्थना करा. प्रेज द लॉर्ड. आणि देव काय म्हणतो की दावीद राजाच्या स्वरूपामध्ये, मी तरुण होतो, आता म्हातारा झालेलो, परंतु धार्मिकाला कधी देखील भिकेस लागलेलं मी बघितलं नाही. येशू के नाम पे दे वाले लोक तुम्हाला कुठेच दिसणार नाही. दिसतील का?
नहीं, पण यीशु के नाम पे आरोग्य दे दे वाले पुष्कळ भेटतील तुम्हाला. यीशु के नाम पे पैसा दे दे वाले पुष्कळ चर्चमध्ये भेटतील. किती दिवस तुम्ही भीक मागणार? येशूला भिकारी लोक आवडत नाही. भिकेस लागलेला पाहिलाच नाही तो म्हणतो. आणि जर आहे तर याचा अर्थ हा आहे की तुम्ही मागा म्हणजे मिळेल, ठोका म्हणजे उघडला जाईल. यस, हे जाईल, परंतु तेच जर तुमच्या जीवनामध्ये आहे तर याचा अर्थ आहे की देवाचा अभिषेक तुम्ही ओळखून घेतला नाही. देव उगाच कोणालाही बोलवत नाही, आणि जर बोलवतो तर त्याला जबाबदारी देतो. ती जबाबदारी तुम्ही ओळखा, कामाला लागा, म्हणजे तुम्हाला जेव्हा तिथे जाईल, जेव्हा आपण हे सर्व दीप वगैरे बघू, तेव्हा मन देश म्हण शाबास भाल्या विश्वासू दासा. तू थोडक्याबद्दल, तुझ्याकडे ज्ञान नव्हतं, तुझ्याकडे बुद्धी नव्हती, तुझ्याकडे लोक नव्हतं, तुझ्याकडे अनेक गोष्टी नव्हत्या, परंतु तू तेवढ्याबद्दल विश्वासू काम केलं. आता मी त्या स्वर्गामध्ये तुझी नेमणूक बहुतांवर करेल. प्रेज द लॉर्ड. जोरदार टाळ्या वाजवू येशूसाठी. कारण की येशूला असे लोक हवे आहे जे काही पण नाही तरी काम करून जातात. संत पौल देखील म्हणतो की सगळ्या लोकांमध्ये सगळ्यात काय काय गोष्टी केलेल्या, पण मी सगळ्यात कमी स्वतःला लेखतो. का? कारण की माझ्या ज्ञानामुळे, माझ्या शिक्षणामुळे, माझ्या कॅरेक्टरमुळे किंवा माझ्या कार्याच्या मुळे नव्हे, तर माझ्या नम्रतेमुळे मला देवाचा सेवा कार्य पुढे मिळेल. प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी प्रिय, नम्रता पण ठेवा, पण सेवासाठी मागे हटू नका. आणि यासाठी शेवटच्या मुद्द्याकडे आपण जाऊया, आणि तो मुद्दा आहे पॉइंट नंबर 3, वात वर उचलणे. किंवा तिसरा मुद्दा आपण बघूया की आत्ताच मी तुम्हाला वात बद्दल सांगितलं, दियेबद्दल पण सांगितलं, तेलाबद्दल पण सांगितलं. आता तो आहे तरी काय याबद्दल आपण बघणार आहोत. कारण की या दिवसामध्ये पण आपण बघतो की अनेकांच्या घरात आपण रात्री लावलेला दीप सकाळी विझलेला दिसतो, कारण की एक तर त्याच्यात तेलच संपलेलं असतं किंवा वातच निघून गेलेली असते. तर आता काय जबाबदारी दिली? निर्गम मध्ये परत जाऊया, 25वा अध्याय आणि 37वा वचन. निर्गम आता आपण वाचलेलंच आहे, निर्गम 25, आणि त्यामध्ये आपण जाऊ आणि त्यामध्ये 36 आणि 37 मध्ये 37 वाचू. आणि त्यांच्यासाठी 7 दिवे करून दीप वृक्षाच्या पुढच्या बाजूला लांब प्रकाश पडेल असा जागेवर त्याला उंच ठेवावे. परत दीप वृक्ष दाखवायचं. आणि या सर्व उपकरणा चिमटे पण आहे आणि ताटल्या पण आहे. तिथे चिमटे आणि ताटल्या पण आहे, आणि ते शुद्ध सोन्याचे. आता बघा, 2 गोष्टी आणखीन आल्या. इतक्या वेळात आपण दीपसम मशालकडे बघत होतो, परंतु आता ताटली पण आलेली आहे आणि चिमटा पण आलेला आहे. आता ताटली आणि चिमट्याचा काय उपयोग आहे हे फार महत्वाचं. कारण हे का उपयोगात आणायचं? आता आपण दीप पेटवला, ओके, चांगली गोष्ट आहे. आपण त्याच्यामध्ये तेल घातलं, दीप पेटतच राहणार. मग ताटली आणि दुसरी गोष्ट काय लिहिलेलं, चिमटा, याची काय गरज आहे? आपल्याला सर्वांना माहिती आहे की जेव्हा आपण दीप पेटवतो त्याला वात आहे, त्याच्यामध्ये तेल, कोणतं तेल घालायचं सांगितलं देवाने? कोणतं तेल? आता आपण वाचलं, परत एकदा लक्षात ठेवा. कोणतं तेल सांगितलंय तिथे? विशेष प्रकारचं तेल आहे, जैतुनाचं तेल. जैतुनाचं तेल आहे ना, ते तेल घालायचं. विशेष तेल, कोणतंही तेल नाही, आणि ते पण पवित्र असायला पाहिजे, कारण की ते देवाच्या पवित्र स्थानामध्ये आपण वापरतो. आणि आता हे केलं असताना आपल्याला ही गोष्ट दिसून येते की ती वात, त्या वातीच्या बद्दल जर आपण विचार केला तर काही वेळानंतर ती वात काजळ धरायला लागते. आपल्याला माहिती आहे, जळल्यानंतर ते काळी काळी, वरचा भाग कसा होतो? काळा काळा व्हायला लागतो. आणि जुन्या काळामध्ये आपल्या सर्वांच्याकडे, कदाचित आता नव्या लोकांना माहित नसेल, कंदील असायचे. आणि कंदील असल्यानंतर त्याच्यामध्ये एक वात असायची, बरोबर आहे? हा, एक वात असायची, कपड्याची पट्टी सारखी असायची. आणि मग 2-4 दिवसानंतर आपण काय करायचो? ते काढायचं काच, मग ती वात, आणि कात्रीने कट करायचं वरचा भाग. आठवतं का? काही लोकांना माहित आहे, कात्रीने कट करायचं. का कट करायचं? कारण की वर काळा काळा जमा होऊन जातं, आणि ते काळे ज्याला काजळ म्हणतात ते जमा झालं तर मग ते व्यवस्थित जटणार नाही. मग ते मधून मधून थोडंसं कट करायचं, वरचा भाग कट केला ते टाकून द्यायचा, आणि मग ती फ्रेश वात परत एक वार खालचं तेल स्वतःकडे ओढते आणि वरती पेटायला लागते. बरोबर आहे? आठवतं? आता इथे हे की हे काजळ जे आहे ते धरलं जातं, आणि ते काजळ काढणं वेळोवेळी गरजेचं आहे. आणि त्याच्या काढण्यासाठी किंवा वातेला उचलण्यासाठी आपल्याला माहिती आहे, कंदीलमध्ये काय करायचं? खाली वर करायला जागा असायची. आपल्याला रात्री झोपायचं तर आपण काय करायचं? वात खाली, है ना, मग डिम होऊन जायचं. ते आणखीन खाली केली तर विजूनच जात होतं.
है ना, हे बघितलं आपण. थोडंसं खाली करायचं म्हणजे आपल्याला नाईट लॅम्प होऊन जायचा तो. आणि वाढवलं तर खूप प्रकाश, खूप वाढवलं तर एकदम काळच काळं होऊन जायचं, कंदीलच काळा होऊन जायचा. आठवतं सगळ्यांना? हा, काळाच कंदीलच काळा होऊन जायचा. तेवढी वाढवायची नाही, मग केवढं लागतं तेवढं वाढवायचं. आणि त्यामध्ये आपल्याला असं दिसतं की ती वात, जे काजळ धरणारी वात आहे, ते काढल्यानंतर त्या पवित्र स्थानाला शुद्ध ठेवण्यासाठी एक ताटली होते. ती काजळ काय करायचं, त्या ताटलीमध्येच काढायची. त्याच्यासाठी ताटली होती. नंबर 2, चिमट्याने ती वात खाली वर करण्याची साठी होता चिमटा. इथे आपल्याला कंदिलामध्ये एक बटन राहायचं, ते फिरवलं ते खाली वर यायचं. इथे वातीला काही खाली वर करण्यासाठी काय आहे का? आपण डायरेक्ट त्याला हात धरू शकतो का? नाही, चटका लागायला, गरम लागतं पेटचं. तर त्याच्यासाठी तिथे हात न लावता चिमट्याने हळूहळू हळूहळू वात वर उचलायची होती. आणि ती उचलल्यानंतर मग काय होतं, ते सतत पेटण्यासाठी तयार व्हायचं. आणि हे रोज हे काम करणं गरजेचं होतं, कारण की हे कधीच बंद नाही करायचं होतं. असं नाही की दीपावली आली नुसतं आपण, हे कंटिन्यू वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या आता आपण वाचलं, हे चालणारच होतं. आता ही वात उचलल्यानंतर तेल व्यवस्थित आहे की नाही, तेल टाकल्यानंतर त्याची कटिंग करून चिमट्याने बाजूला काढल्यानंतर काय करायचं, ती वात सतत पेटत असायची. आता प्रश्न हा येतो तुमच्या आणि माझ्यासाठी काय? हो प्रियांनो, अनेकदा तुम्ही आणि मी, तुम्हाला कृपादान मिळतात, तुम्हाला देवाचे आशीर्वाद मिळतात, देवाच्या वचनामध्ये तुम्ही स्ट्रॉंग होतात, तुम्ही चांगले गाणे गायला लागतात, तुम्ही चांगले वाद्य वाजवायला लागतात. मग तुम्हाला वाटतं हमारे जैसा धार्मिक कोईच नाही, आमच्यासारखं धार्मिक नाही, आमच्यासाठी नाही. मग ताडीवाला रोडचं पत्राचे चर्च कशा, चलो दुसरे चर्च में जाएंगे. तिथे कोणीच विचारत नाही त्यांना, ते वाद विजूनच जाते काही दिवसानंतर. अनेक जण आपल्या चर्चमध्ये होते ज्यांना असं वाटलं की आता चर्चपेक्षाही मी मोठा झालोय, मग आता ह्या चर्चमध्ये मला राहता येणार नाही, चालले आम्ही दुसऱ्या चर्चमध्ये. पत्राचे चर्च काय छत्र असतं का? मोठ्या मोठ्या 100 वर्ष 150 वर्षाच्या इमारतीमध्ये येशू राहतो. या पत्र्याच्या शेडमध्ये कशाचा येशू राहतो? आम्हालाच लाज वाटते, तर येशूला किती लाज वाटत असेल, है ना? काही असं लोकांना असंही वाटत असेल की पत्र्याच्या शेडमध्ये आम्हालाच यायला लाज वाटते, तर येशू कसं काय येणार? पण हे विसरून जातात की तो गव्हानेच जन्मले, हे विसरून जातात ते गव्हानेच जन्मलेला येशू नम्र आणि दीन लोकांच्या मध्ये राहणं त्याला आवडतं. प्रेज द लॉर्ड. चढेल लोकांच्या मधून तो ऑलरेडी म्हणतो हे लुटारांची गुहा आहे. भ्रष्ट लोक, भ्रष्ट मंदिरातून तो नाही जात, परंतु लोकांना मोठं भव्यता बघायला जातात. येशूला शिष्य म्हणतात, बघा केवढं मोठं मंदिर आहे, बघा केवढं ह्याचं सोन्याचं अंदिने मोठे. येशू म्हणतो, अरे बाबा जरा शांत बस, आता काही वर्षानंतर तुला दगड्यावर चिरा दिसणार नाही. एक सगळे मंदिर वैभव वगैरे मला सांगू नको, कारण की मी ऑलरेडी म्हटले लुटारूंचे गुहा. आपण कोणत्याही मंदिराला नाव नाही ठेवत, परंतु एकच लक्षात ठेवा की तुम्ही जी सेवा आहे ते नम्रतेने करा. ज्या वेळेस तुम्हाला वाटेल की मी काहीतरी विशेष आहे, तेव्हा ती वात तेलापासून वेगळी होते. आणि ज्या समय वात तेलापासून वेगळी झाली म्हणजे चढलीवर, तर काय होणार आहे? मग ती जळत राहणार आहे का? ती सगळी जळून काळी पडणार आहे आणि प्रकाश देण्याचं कार्य थांबणार आहे. आज अनेकांच्या जीवनामध्ये असंच झालेलं आहे. सुरुवातीची सेवा खूप चांगली केली, आता आपण बघितलेलं आहे. इफिस्कराची मंडळी खूप पॉवरफुल केलं, सगळं काय केलं, पण हळूहळू त्यांना वाटलं मला पब्लिसिटी मिळते, मला एवढे व्ह्यूज मिळत आहे, माझे एवढे बघणारे लाईक करणारे लोक आहे, मला एवढे फॉलोअर्स आहे, मग आता मी खूप ग्रेट झालेलं आहे. मग हळूहळू ते इतके वर चढून जातं की त्यांचा आणि पवित्र आत्म्याचा संबंध तुटतो. तेल म्हणजे काय? पवित्र आत्मा. आणि त्यांचा जेव्हा जसा संबंध तुटतो ते त्यांचा दीपातला प्रकाश निघून जातो. आणि त्यासाठी इथे त्यांनी सांगितलंय की वात योग्य वेळी आणि योग्य प्रमाणातच उचलण्याची गरज आहे. असं नाही वात उचलूच नका. काही लोक म्हणतात आम्हाला हे नाही, आम्हाला ते नाही, आम्ही काहीच नाही, आम्ही शांत बसणार नसतो. तसं पण नाही चालणार, कारण की जर तुम्ही शांत बसले तर प्रकाश कुठून देणार हो? अहो, तुम्हाला देवाने या मंदिरात किंवा कोणत्याही मंदिरात कोणालाही ठेवतो प्रकाश देण्यासाठी ठेवतो, शांत बसण्यासाठी नाही. आम्हाला काही नाही, आम्हाला नको, आम्हाला चटके नको, आम्हाला जळायचं नाही, आम्ही शांत बसणार. मग तुम्ही दिया कशा दिया आहे? तुम्ही दियाच नाहीच आहे, तुम्ही प्रकाश देणारच नाहीये, तुम्ही मशाल नाहीच आहात. तुम्ही देवासाठी कोणाला प्रकाश पडता? देवाचं वचन सांगतं की तुम्ही जगाचे प्रकाश, आणि तुमचे सत्कृत्य बघून लोकांनी देवाच्या स्वर्गीय पित्याचं काय करायला पाहिजे? गौरव करायला पाहिजे. आणि ही बाब देवाने येशू ख्रिस्ताने सांगितले. आणि त्यामुळे प्रियांनो, आज अनेकांच्या वाती
अनेकांचे प्रकाश हे बंद होत चाललेले. सुरुवात त्यांनी चांगली केलेली आहे, परंतु आज या दुष्टपणामुळे सैतानाने त्यांच्यापासून सेवा आणि त्यांना इतकं वर नेलेलं आहे. जसं येशू ख्रिस्ताला पण नेलं ना सैतानाने वर, हे सगळं काय मी तुला देतो, काय कर, तू मला नमन कर. येशू म्हटलं नाही 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 बाबा, मला एकच आहे माझा देव. 10 आज्ञामध्ये लिहिलेलं आहे. काय लिहिलेलं आहे की कोणाच्या पाया पडू नको. दुसरी आज्ञा बघा, आणि त्याचीच सेवा करणार आहे. मला पैशाची सेवा करायची नाही, मला कशाची सेवा करेन, मला माहिती आहे माझा देव त्याचीच पाया पडणार आणि त्याचीच सेवा करणार. आणि ही बाब तुम्हाला आणि मला जो शेवटपर्यंत टिकून ठेवल, तोच त्या मशाली आणि मशालीमध्ये असलेल्या देवापर्यंत जाणार आहे. प्रेज द लॉर्ड. त्यासाठी आज तुम्हाला निश्चितच तेलाच्या संपर्कात राहण्याची गरज आहे, कारण की तेल म्हणजे पवित्र आत्मा आहे. आणि जो पवित्र आत्मा तुम्हाला शिकवतो, पाळक तुम्हाला शिकवतो, देवाचं वचन तुम्हाला शिकवतो, ते तुम्हाला पेटतं ठेवतो. काय काय लोकांना असं वाईट वाटतं, पाळक साहेबांनी मला स्टॉन्ट मारलं. आता पाळक साहेबांना मी प्रार्थना करायला सांगितलं, त्यांनी मला गुलपीठवरून असं असं बोललं. हे माझ्यासाठीच होतं. काही लोक येऊनच बोलतात डायरेक्ट, मला नाही बोललं कोणी, पण अनेक मंडळीमध्ये बोलतात, पाळक साहेब जरा बाजूला या. पाळक साहेब काय आज तुम्ही सगळ्या मंडळीच्या समोर आमचं हे केलं. नाही आम्ही संदेश नाही 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 माझ्यासाठीच तुम्ही बोललो. आता या पुढे मी चर्चला येणार नाही, मी दुसऱ्या चर्चला चाललो किंवा सोडूनच देतो चर्च. असे अनेक लोकांना ही कळत नाही की ही तलवार आहे, ती मेंदू आणि सांध्याला भेजून आरपार जाणारी आहे. हे कोणाचं वचन आहे? देवाचं वचन आहे. आणि देव सर्वांच्या बोलतो. देव काही गोड 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 बोलत नाही. देव तुम्हाला आणि मला आपल्या सत्याची ओळख करून देतो, की तुमची पायरी आणि तुमच्या कुठे आहात, यासाठी की तुमची वाढ व्हावी. प्रेज द लॉर्ड. तुमची प्रगती व्हावी. तुम्ही कुठे पडलेले आहात, आज देव जर तुम्हाला दाखवत आहे तर तुम्ही स्वीकार करायची गरज आहे. जसं आत्ताच त्यांनी सांगितलं की मला ते सांगणं अतिशय गरजेचं आहे, कारण की जर मी सांगितलं नाही तर काय होणार आहे, निश्चितच त्यांचा नाश होणं गरजेचं. फिलिप्पीकरास पत्र संत पाऊल काय म्हणतो, 3 अध्याय 18 आणि 19, आणि त्यानंतर मी संपवतो. फिलिप्पीकरास पत्र याचा 3 अध्याय आणि 18 आणि 19 मध्ये संत पाऊल फिलिप्पीकराच्या मंडळीला काय म्हणतो बघूया. मी पुष्कळ वेळा सांगितले, आताही रडत सांगतो. हा सेवक आहे. त्या मंडळीला काय म्हणतो, मी सांगतो आता, मला सांगून सांगून थकलो, आता मला रडू येतं सांगताना, कारण की मलाच आता लाज वाटायला लागली की किती वेळेस तेच 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 सांगायचं. आणि तो म्हणतो आता मी रडतो आणि तुम्हाला सांगतो. काय ते लोक पुष्कळ आता ते ख्रिस्ताचे लोक नाही तर ख्रिस्ताच्या वधस्तंभाचे वैरी सारखे वागतात. ख्रिस्ताच्या वधस्तंभाच्या मुळे त्यांना जीवन आणि तारण प्राप्त झालं, परंतु आता ते सगळं काही विसरून गेले. 19व्या वचनामध्ये नाशा त्यांचा शेवट आहे. त्याने सुरुवात चांगली केली, परंतु आता कुठे चालले, ते नाशाकडे चालले. का? पोट खाण्यापिण्या. आता पहिले सुरुवातीला सेवा केली, आता त्यांची पोटाची सेवा चालू झाली. आता नाव झालं, प्रसिद्धी झाला, पैसा मागता, पैसा दो पैसा दो पैसा दो पैसा, पैशाची सेवा सुरू केलेली, देवाची सेवा सोडली. देवासाठी जे आता येत नाही, देवासाठी ते विजिट करत नाही, ते पैशासाठी येतात, खाण्यापिण्यासाठी येतात. अशा प्रकारची सेवा त्यांनी सुरू केलेली, जी उत्तम सेवा होती आता ती कुठेतरी कोळमंडली. आता स्वार्थी सेवा, पोट भरू सेवा त्यांनी सुरू केलेली. पुढे हा तुम्ही बोला, काही फरक पडत नाही, ते आपलं एकच आहे. कोणी मला काही पण बोला, मी माझा भला ह्याचाच विचार करणार. आणि शेवटी त्यांचं चित्त देहिक गोष्टीकडे आहे. त्यामुळे मी परत एक वार रडवून तुम्हाला सांगतो, वारंवार सांगतो की हे सोडा. तुम्हाला देवाचे लोक आहात, तुम्ही देवाचे निवडलेले पात्र आहात, तुम्ही उत्तम अशी सेवा केलेली, परंतु आता तुमची वात विझत आहे. तो जो तुमचं तेल, जो पवित्र आत्मा, त्याच्याशी संपर्क तुटलेला आहे. आता तुम्ही स्वार्थासाठी, पोटासाठी जगू लागले, कारण की तुम्हाला आता वाटतं की माझं नाव आता झालेलं आहे, आता पैसा कमवण्याची वेळ झाली. सुरुवातीला पैसा नाही, परंतु आता नाव झाल्यामुळे आता तुम्हाला भरपूर लोक पैसे द्यायला लागले. मग आता तुम्ही देव सोडून दिला, पैसेच कमवायसाठी काम सुरू केलेलं आहे. आणि त्यामुळे संत पाऊल त्यांना खडे बोल शिकवतो. आता हे योग्य आहे की अयोग्य? पाऊल का रडतोय? का त्यांना तळमळ आहे, त्याला कळत की ज्या लोकांना मी इथपर्यंत आणलेलं आहे, आता ते देवाला विसरून गेलेले आहे. प्रेज द लॉर्ड.
सुरुवातीला ते ऐकून घेत होते, कारण की ख्रिस्तामध्ये नवीन होते. आता सिनियर झालेले, वाढलेले, आता त्यांनी देवाला सोडून दिलेले आहे आणि ते स्वतः देव झालेले. आता काय झाले, स्वतःच देव होऊन गेलेले. मेरे जैसा कोणी नाही, माझ्यासारखं कोणी नाही, मी असा मी तसा, आणि ते देवाच्या विरोधात बोलू लागलेले आहे. आणि त्यामुळे ही बाब आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. का? कारण की ती वात जी आहे ती तेलाच्या संपर्कातून वर गेलेली आहे. आता त्या वातीची काय करायची गरज आहे? कटिंग करायची गरज आहे. वात बदलायची गरज आहे. आपल्याला अनेकदा माहिती आहे की आपल्याला वात बदलावी लागते. तीच वात राहील चालेल का? नाही. कट करून 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 ती इतकी बारीक होऊन जाते की मग ती तेल आणि त्याच्यामध्ये कॉन्टॅक्ट राहत नाही, मग ती दुसरी वात टाकावी लागते आणि त्याचा परिणाम होता की भरपूर प्रकाश परत एकवार द्यायला लागतो. हो प्रियांनो, आज परमेश्वराने जर तुम्हाला वात म्हणून प्रकाश देण्यासाठी निर्माण केलेले, तर तुम्हाला काय कशाच्या संपर्कात राहायला पाहिजे? पवित्र आत्मा. पवित्र आत्म्याच्या 7 मशाली पैकी प्रत्येक मशालाच तुम्हाला पेटवत आहे. प्रेज द लॉर्ड. मशालचं काय काम आहे? एकमेकांना पेटवणं. कॅन्डल लाईट मध्ये आपण एक कॅन्डल घेतो, दुसरा कॅन्डल पेटवतो. तसे ह्या पवित्र आत्म्याचे कॅन्डल आणि मशाल तुम्हाला आज पेटवत असताना तुम्ही त्या प्रकाशाचा नुसतं स्वीकार करू नका, तर ते पेटतं ठेवा. आणि त्याच्यासाठी कशाच्या संपर्कात राहायचं? पवित्र आत्म्याच्या संपर्कात. आणि जेव्हा पवित्र आत्म्याच्या संपर्कात राहिलं तर कधी कधी वात कट पण होणार. कधी कधी तुम्हाला त्रास होतो. वातला कट करत असताना त्रास होणारच वातेला, बरोबर आहे की नाही? आम्हालाही अनेकदा त्रासातून जावं लागणार आहे. आम्हालाही अनेक गोष्टी ज्या काळिक आहे, जे आमच्या प्रकाशासाठी नाही, ते घालवावं लागणार. येस, तो मला असं बोलला, ती असे म्हणलं, आता मी चर्चला जात नाही, असं पाळक साहेब जर बोलायला लागले तर चालेल का? तुम्हाला काय बोलायचं काय बोला. मला माहिती आहे की मला देवाला घेऊन मंडळीत जायचं. प्रेज द लॉर्ड. मला समस्या आहे आणि मला आजार आला, मी घरी झोपून राहिलो आणि मंडळी बसा तुम्ही आपली प्रार्थना करून जा घरी, असं जर करायला लागलं तर नाही चालणार. देवाने तुम्हाला ज्या खाली निवडलेले, कष्ट येणार, दुःख येणार, समस्या येणार, परंतु ही वात कापली जात आहे दुःख आणि क्लेशाच्या बद्दल, परंतु तरी देखील ते कट करणं माझ्या भलेसाठी आहे. का? कारण की त्याद्वारे माझा प्रकाश जास्त प्रसारित होणार. प्रेज द लॉर्ड. ते काळा पण जर मी ठेवलं, काजळ मी ठेवलं तर प्रकाशित होणार नाही. यामुळे आज देवाची कात्री जर आम्हाला त्रास देऊन, आम्हाला अडचणीत आणून, आम्हाला समस्या आणून जर आम्हाला चालवत आहे, प्रभूला धन्यवाद. काल संदेश देत असताना मी सांगितलंय की हे संकट क्षणिक आणि अल्पकालिक आहे. प्रेज द लॉर्ड. हेच आज मी कालचा संदेशात सिस्टर अल्प आणि क्षणिक आहे, कारण की काही दिवसानंतर याचं प्रतिफळ खूप मोठं आहे. प्रेज द लॉर्ड. आज आपल्याला वाटतंय त्रास होतो, परंतु येशूसाठी तुम्ही सहन करत आहात ते थोडा समय, परंतु नंतर फार मोठा समय आशीर्वादाचा होणार आहे. प्रेज द लॉर्ड. कारण की देव तुम्हाला वेलकम करणार आहे आणि त्याच्या राज्यामध्ये तो आनंदित होणार आहे. शेवटलं वचन वाचा, यशाया 53 मध्ये जाऊया आणि ते वचन आपण सर्व एकत्र वाचू. आजच्या भक्तीचा आपण समारोप करूया. यशाया 53, ज्याच्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं वधस्तंभाचं वर्णन आहे, आणि 53 मध्ये 11 आणि 12 आपण एकत्र रीतचं वाचूया सर्वजण. की त्रास होतो, वेदना होतं, अडचणी येतात, आणि त्यातून येशू पण गेला. प्रेज द लॉर्ड. असं नाही की देवान मजा करत राहिला आमचा आणि त्याला सगळं मौज मजात राहिला आणि त्रास नुसता आम्हालाच होतो ना. येशू प्रथम त्यांनी सहन केला, त्यामुळे थोडाफार आम्हाला पण सहन करावं. एकत्र वाचूया आपण 11 आणि 12. त्याच्या जीवाच्या वेदना सरल्यावर तो त्याचे फळ पाहून समाधान पावेल. तो माझा सेवक आपल्या ज्ञानाने बहुतांश निर्दोष ठरवेल. त्याच्या अधर्माचा भार तो आपल्यावर घेईल. यामुळे मी त्याला थोराबरोबर विभाग देईन. तो बलवानाबरोबर लूट वाहून नेईल. कारण आपला प्राण वाहू देऊन तो मृत्यू पावला. त्याने आपणास अपराधास गणू दिले नाही. त्याने बहुतांचे पाप आपल्यावर घेले आणि अपराधांसाठी मध्यस्थी केली. त्याला काही फायदा झाला नाही, त्याला कोणताही लाभ मिळाला नाही, परंतु त्याने सर्व सहन केलं. यासाठी काय लिहिलेलं आहे की इतरांना मिळावं, यासाठी त्याने सर्व सहन केलं. आज जर तुम्हाला आणि मला काही मिळत नाही, आज जर तुम्ही सुख दुःखात आणि क्लेशात, काळजी करू नका. तर तुम्ही इतरांसाठी प्रार्थना करत आहे, इतरांसाठी रदबदली करत आहे, तर वचन काय सांगतं की मी ह्यामुळे थोरांच्या बरोबर त्याला विभाग देणार आहे. प्रेज द लॉर्ड.
जे थोर लोक आहे, संत लोक आहे, जे आमच्या पवित्र शास्त्रामध्ये पण दिसतात, त्यांच्याबरोबर आपण बसणार आहोत, त्यांच्याबरोबर आपण उभे राहणार आहोत. प्रेज द लॉर्ड. आणि ती जागा कोणती आहे? हे स्वर्गीय मंदिरामध्ये. प्रेज द लॉर्ड. यस. आणि त्याची सुरुवात कुठून करायची आहे? इथून करायची आहे. इथे मिळो मला अन्न पाणी, देवाच्या चिंतनी मग्न आम्ही. कोण म्हणतं? नारायण वामन टिळक म्हणतो. आणि पुष्कळ गोष्टी त्याच्या पुढे त्या गीतामध्ये आहे. आणि यामध्ये आम्हाला जगात काही मिळालं नाही, परंतु आम्हाला एक माहिती की त्या थोरांच्या बरोबर आम्हाला वतन मिळणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि त्या वतनमध्ये माझ्यासाठी देवाने जागा तयार केलेली आहे. परंतु आता आपली पूर्व परीक्षा चालू आहे, एंट्रन्स एक्झाम चालू आहे. एंट्रन्स एक्झाम आपण चांगली घालवली तर फायनल एक्झाम मध्ये आनंद मेरे येशू के प्रार्थना करूया. प्रभू आम्ही तुला धन्यवाद देत आहोत, कारण की आम्हाला माहित आहे समय आता फार कमी राहिला. तुझं वचन, तुझं पवित्र आत्मा आणि सर्व जगातली परिस्थिती आम्हाला हे सांगते की वेळ जवळ आली, लवकर तुम्ही येत आहे, तुम्ही जागृत आहात. आम्हाला मूर्ख कुमारी सारखे पवित्र परमेश्वर दीप जे आमच्याकडे आहे ते विदाऊट तेल न ठेवता, हो येशू राजा, बरोबर तेल न घेता राहणाऱ्या मूर्खासारखं नव्हे, तर तेल घेऊन आम्ही निश्चितच त्या शहाण्या कुमारी ठरावं ही तुझी अपेक्षा आहे. प्रभूमध्ये आम्हाला दया कर. आज पवित्र परमेश्वर हे 7 मशाली ज्या तेलाने पेटलेल्या आहे, त्या पवित्र आत्म्याच्या द्वारे तू आम्हाला पेटवू इच्छित असताना, या दिवसामध्ये तू आमच्या जीवनात कार्य करत असताना, आमचे अश्रू पुसण्यासाठी, आमचे आजार घालवण्यासाठी, आमचे सर्व मनातल्या अशुद्धता घालवण्यासाठी, आम्हाला शाप आणि पाप पासून मुक्त देण्यासाठी, संकट समस्या आले तरी आम्हाला तेवत ठेवण्यासाठी, पेटत ठेवण्यासाठी आत्म्यासह आमची भेट घेत आहे. आणि आज धन्यवाद देतो येशू की ह्या वचनाच्या द्वारे आम्हाला जुना करार निवास मंडपातून पवित्र परमेश्वर या जगातल्या मंडपापर्यंत आणलं. आणि या जगाच्या मंडपानंतर त्या महान स्वर्गीय सियोन मंदिरापर्यंत आम्हाला घेऊन जाणार आहे, नवीन यरुशलेमाच्या मंदिरापर्यंत आम्हाला घेऊन जाणार आहे. आणि त्याची तयारी करत असताना प्रभुराया, जे काही वचन तू आज आम्हाला दिलेलं आहे की आमचा दीप विसता कामा नये, आमचा दीप तेवत राहायला पाहिजे, कारण की पिते आम्ही जलते दीप आहोत. आणि आमचा दीप जलण्यासाठी जो आत्मा तू आम्हाला दिलेला आहे, त्या आत्म्यामध्ये आम्हाला वाढीव खडीव पेटीव, यासाठी की हा दीप स्वतःला नाही तो इतरांना प्रकाश देतो. दीप स्वतः जळतो, स्वतःला त्याला वेदना होतात, त्याला त्रास होतात, मेणबत्त्याप्रमाणे तो विरघळतो, परंतु अनेकांना प्रकाश देऊन जातो. आज पित्या, जरी आम्ही त्रासात आहोत, त्या अग्नीच्या मुळे आम्ही जळत आहोत, जरी आमच्या अश्रू गळत आहे, जरी आमच्या समस्या, परंतु आमच्यामधून जो ख्रिस्त आहे तो आमच्या सत्कर्मामुळे गौरवला जात आहे, स्वर्गीय पिता गौरवला जात आहे. आणि लोक म्हणत की खरोखर येशू ज्या प्रकारे वेदना सहन करत, अपमान व निंदा सहन करत जगासाठी आपले प्राण अर्पण करणारा झाला, त्याचे फॉलोअर्स, त्याच्या मागे चालणारे आम्ही देखील तसेच आहोत. आणि त्यामुळेच आम्ही येशूचे जलते दीप बनणार आहोत. वचनाबद्दल आभार, स्तुती, धन्यवाद प्रभू येशूच्या नावात. आमेन, आमेन, आमेन.